डिव्हिजनचे अधिकारी कर्मचारी आणि आमच्याकडे जे व्यावसायिक रजिस्टर आहेत अमरावती विभागात, त्या व्यावसायिक मधून, कृषी पर्यटन व्यावसायिक मधून काही लोक आणि जे भविष्यात किंवा फ्युचर मध्ये त्यांचं विजन आहे कृषी पर्यटन, यांच्यामधून काही लोक, काही प्रोग्रेसिव्ह फार्मर्स जे प्रोएक्टिव्हली या विषयाकडे बघतात आहे, असे सगळे आपला ऑडियन्स आहेत सर. मी प्रशिक्षकांना सरांची ओळख करून दिली आहे. तर सर आपण अल्पशा आपल्या इंट्रोडक्शनसह आपला सुरू करावा. आणि आपल्याला एक नम्र विनंती, आमच्या महासंचालिका जेव्हा रुजू होती, मी आपल्याशी तशी वेळेवर त्या क्षणी त्यांची ओळख आणि त्यांचं वेलकम मी करून देईन. तर तेवढं 1 सेकंदाचा डिस्टर्बन्स आपल्याला होईल. तर त्याबद्दल मी तुमच्याकडून आधीच परवानगी घेते आणि आपलं ट्रेनिंग, आपलं प्रशिक्षण आपण सुरू करावं याची आपल्याला विनंती करते. आपले खूप खूप स्वागत. माननीय बोथरा सरांचं स्वागत, महासंचालक सीताफळ महासंघाच्या अनिल बोंडे सरांचं स्वागत. आणि आपण आजच्या अतिशय उल्हासी सकाळीसह आपलं ट्रेनिंग आपण सुरू करू सर. रामेजी तर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत. आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी, मला असं वाटतं कृषी विभागाचे मोस्ट ऑफ द एम्प्लॉईज, मला जसं मॅडमनी सांगितलं होतं, तर फील्ड स्टाफ असेल, जसं की जे कृषी सहाय्यक आहेत, की कृषी पर्यवेक्षक असतील, तालुका कृषी अधिकारी असतील, ह्या लोकांच्यासाठी अतिशय महत्वाचा हा विषय आहे. राज्य शासनाने जे कृषी पर्यटन धोरण जाहीर केलं, या कृषी पर्यटन धोरणाच्या अंतर्गत आपण कृषी पर्यटकांना, जे आपल्या शेतामध्ये कृषी पर्यटनाची योजना राबवतात किंवा कृषी पर्यटन करतात, अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. तर ही योजना नेमकी काय आहे हे आपण कालच्या 2 सत्रांमध्ये जाणून घेतलेलं असावं. आमचे पुण्याच्या उपसंचालक मॅडम श्रीमती करमरकर मॅडम आहेत, त्यांनी मला असं वाटते काल आपल्याला याबद्दलची माहिती दिली असावी. तर आपण जसं पाहिलं की कृषी पर्यटन धोरणाच्या माध्यमातून त्याचे जे मुख्य उद्दिष्ट होते ती काय होती, ह्याच्यामध्ये कशासाठी हे कृषी पर्यटन धोरण स्टार्ट करण्यात आलं, याच्यामध्ये काय काय फायदे आहेत, याच्यामध्ये त्याचा शेतकऱ्यांना काय उपयोग होतो आहे, त्याच्यात अर्ज करण्याची पद्धती काय आहे, पात्रता काय आहे, कोण त्याच्यासाठी अप्लाय करू शकतं, या सगळ्या बाबींवर प्रकाश टाकला गेला असावा कालच्या या सत्रामध्ये, असा माझा समज आहे. तरीही या संदर्भातले काही प्रश्न आपल्याला भविष्यात निर्माण झाले, जसं मी बोललो आता कृषी पर्यटन धोरणाच्या संदर्भात, तरीही कोणाला वाटलं तर ते, मला असं वाटतं आपण प्रश्न उत्तराचं जेव्हा सेशन घेऊ, म्हणजे या आपल्या सेशनच्या शेवटी, त्यावेळी आपण विचारावं. नंतर कृषी पर्यटन मार्केटिंग हा सुद्धा विषय काल हाताळला गेला. अमरावतीचे उपसंचालक श्री विवेक काळकर साहेब यांनी हा विषय घेतलेला आहे काल. तर मला असं वाटते की एखादा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्याची विक्री कशी करावी, किंवा आपण ग्राहकापर्यंत कसं पोहोचावं, तिथपर्यंत आपली मार्केटिंग कशी करावी, ह्याबद्दलची माहिती कालच्या 2ऱ्या सत्रामध्ये झालेली आहे आपल्याला. तर आता 3रं सत्र जे आज आपण घेतो आहे, या सत्रामध्ये आपण मुख्यत्वे जो घेतलेला विषय आहे तो आहे कोविड नंतरचे पर्यटन आणि अनुभवसिद्ध आदर्श पर्यटन, असे 2 विषय आपण हाताळतोय. तर बेसिकली कृषी पर्यटनाशी संबंधितच हे विषय आहे. कोविड नंतरचे पर्यटन आपण जर हा विषय घेतला, तर कोविडमुळे जर कुठला व्यवसाय सगळ्यात जास्त अफेक्ट झाला असेल तर तो पर्यटनाचाच व्यवसाय आहे. ह्यामध्ये येणारे जे विविध घटक आहेत, जसं हॉटेल आहे, रिसॉर्ट्स आहे, रेस्टॉरंट्स आहेत, यानंतर ट्रॅव्हलच्या किंवा टॅक्सीच्या गाड्या आहेत, याच्यामध्ये जिप्सीज आहेत, जंगल सफारी आहेत, किंवा ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचे पार्क आहेत, वॉटर पार्क आहेत, एंटरटेनमेंट पार्क आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या टुरिझम मध्ये कोविडमुळे अफेक्ट झालेल्या आहेत. ऑलमोस्ट 1.5 वर्षापासून बंद आहे. म्हणजे प्रायोरिटीने जे सेक्टर उघडतात त्याच्यामध्येही ह्या सेक्टरचा समावेश नसतो. परंतु आता काय होत आहे की ह्याच्या कोविडचे जे परिणाम आहेत हे मुख्यत्वे आपल्याला कुठल्या भागामध्ये जाणवतात हे आपण पाहिलेलं आहे, की बंदिस्त भागामध्ये जाऊ नये अशा प्रकारच्या आपल्याला गव्हर्नमेंटकडून सुद्धा सूचना आहेत, मार्गदर्शक सूचना आहेत, किंवा आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं सुद्धा वारंवार ऐकत असतो. ह्या अनुषंगाने कृषी पर्यटन अत्यंत महत्वाचा विषय सध्याच्या काळात ठरलेला आहे. याचं कारण असं आहे की कृषी पर्यटन हा
पर्यटनाला जेव्हा आपण जातो, एखादा पर्यटक म्हणून जेव्हा तो जातो, तेव्हा तो एखाद्या कुठेतरी शेतामध्ये जातो आणि शेत ही पूर्णपणे मोकळी जागा आहे, निसर्गाच्या सानिध्यात आहे. त्यामुळे तुम्हाला इथे इन्फेक्शनचा धोका किंवा आपण ज्याला संसर्गाचा धोका म्हणतो हा कमी असतो. त्यामुळे आपण जर आता विचार केला, की कोणाला फिरायला जायचं असेल, तर पर्यायाने आपण बंदिस्त जागेपेक्षा खुल्या जागेचा निवड करण्याकडे लोकांचा भर अधिक दिसून येतो. मागच्या 1-1.5 वर्षामध्ये जी परिस्थिती आली, जेव्हा अनलॉक झालं, त्यावेळी आम्ही जो सर्व्हे केला त्याच्यामध्ये असं लक्षात आलं, की असे जे मोकळ्या जागा आहेत, कृषी पर्यटनात म्हणजे विशेषतः शेतीच्या ठिकाणी ज्यांनी पर्यटन सुविधा दिलेल्या आहेत, मोकळ्या जागा आहेत, रिसॉर्ट्स आहेत मोकळे किंवा जंगलाच्या ठिकाणी आहेत. अशा ठिकाणी लोकांचा कल हा जास्त दिसून आला. करा. ऍडमिन प्लीज अनम्यूट करा. ठीक आहे. तर अशा ज्या मोकळ्या ठिकाणं आहेत, ही प्रामुख्याने लोकांच्या पसंतीला आलेली दिसून आली. त्याची कारणं आपण जशी पाहिली, की बंदिस्तपेक्षा मोकळ्या वातावरणामध्ये लोकांना आवडायला लागलंय आणि ते सेफ सुद्धा आहे, सुरक्षित सुद्धा आहे. दुसरं आहे, की मागच्या अनेक वर्षापासून आपण जेव्हा लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त होतो आणि अशा वेळी कुठेतरी निसर्गाच्या मोकळ्या वातावरणात जावं, निसर्गाच्या सानिध्यात जावं असं प्रत्येकाला वाटत होतं. आणि त्यामुळेच असं झालेलं आहे, की आपल्याला निसर्गाशी संबंधित किंवा मोकळ्या वातावरणाशी संबंधित जे पर्यटन घटक आहे, अशा ठिकाणी लोकांनी प्रिफरन्स दिलेला आहे. तर ही सगळी एक संधीच आपण म्हणायला पाहिजे. कारण कोणत्याही गोष्टीला एक निमित्त लागतं. तर कृषी पर्यटन आणि कोविड ह्याचा संबंध तसा थेट नसला तरी या निमित्तानं आपल्याला असं म्हणता येईल, की याचा थेट संबंध आहे आणि कोविडमुळे कृषी पर्यटनाला अधिक चांगले दिवस येण्यास मदत झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. याचं कारणच असं आहे, की बंदिस्त जागेपेक्षा खुल्या जागे ही लोकांचा आता प्रिफरन्स राहणार आहे. त्यामुळे इथून पुढे जे कृषी पर्यटन करतील त्या लोकांना किंवा आज जे लोक कृषी पर्यटनमध्ये आपल्या शेतामध्ये कृषी पर्यटन हा व्यवसाय सुरू करतील त्याच्यासाठी नक्कीच एक उत्तम संधी या ठिकाणी निर्माण होणार आहे. आपण प्रामुख्याने आजच्या जे टॉपिक आहे या टॉपिकमध्ये आपण जे कव्हर करतोय एक तर कालचे तुमचे टॉपिक्स काही थोडक्यात आपण घेऊया. 2 टॉपिक झालेले आहेत. त्यानंतर आजच्या विषयामध्ये पर्यटन जो आहे कृषी पर्यटनामध्ये कोविड नंतरचे काय इम्पॅक्ट आहे, त्याच्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे, त्याचे उद्दिष्ट काय आहे, पर्यटकांसाठी किती सुरक्षित आहे, असे हे टॉपिक्स आपण कव्हर करूया. दुसरा एक आपण घेतला होता अनुभव सिद्ध आदर्श पर्यटन. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जी काही नागपूर विभागामध्ये म्हणा किंवा इतर विभागामध्ये ज्या ठिकाणी कृषी पर्यटन केंद्र स्टार्ट झालेले आहेत आणि तिथे काही उत्तम आदर्श अनुभव म्हणजे काय शेवटी पर्यटन हा व्यवसाय जो आहे हा एक्सपिरियन्शियल टुरिझम म्हणतो आपण याला, अनुभव आधारित आहे. तुम्ही लोकांना पर्यटकांना येणाऱ्या पाहुण्यांना काय अनुभव देता ह्यानुसार तुमच्या ह्यानुसार तुमच्या केंद्राचं रेटिंग म्हणा किंवा त्या ठिकाणी लोक त्याचा इथे काय होतंय ह्याची माहिती लोक इतरांना देत असतात किंवा त्याचा आनंद घेत असतात. त्यामुळे हे आदर्श अनुभव आधारित म्हणजे काय, की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अनुभव तुम्हाला मिळतील. प्रत्येक कृषी पर्यटन केंद्र हे जसच्या तसं एकासारखं दुसरं आहे असं होत नाही. हॉटेलमध्ये टिपिकल आपण पाहतो, की तशाच हॉटेल म्हटलं की रेस्टॉरंटमध्ये आपण गेलो तर रेस्टॉरंटमध्ये टिपिकल हॉल असेल, त्या ठिकाणी टिपिकल टेबलची अरेंजमेंट असेल, खुर्च्यांची अरेंजमेंट असेल, डेकोरेशन मध्ये थोडाफार फरक असेल. मात्र कृषी पर्यटनाच्या बाबतीमध्ये किंवा शेतीच्या बाबतीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याचे जी पद्धत आहे लोकांना अनुभव देण्याची ती वेगवेगळी आहे. त्याच्याकडे असलेल्या सुविधा सुद्धा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे ह्या अनुभव आधारित आदर्श पद्धती जी आहेत ही आपण वेगळे डिस्कस करू. त्याच्यामध्ये काही केस स्टडीज आहेत किंवा काही लोकांनी जे स्टार्ट केलेलं आहे तर त्यांचे काय काय अनुभव आहेत ते त्या ठिकाणी लोकांना पर्यटकांना कुठल्या कुठल्या सुविधा देतात याची सुद्धा माहिती मी तुम्हाला देईल, जेणेकरून जे इथे प्रॉस्पेक्टिव्ह शेतकरी आहेत की ज्यांना आपल्या शेतामध्ये भविष्यामध्ये त्यांना कृषी पर्यटन सुरू करण्याची इच्छा आहे, तर अशांसाठी हे मार्गदर्शक ठरेल. दुसरं ह्याच्यात महत्वाचा भाग म्हणजे हा एक्सटेन्शन जी इन्स्टिट्यूट आहे तुमची
मला वाटतं ही ऍग्रिकल्चर इन्स्टिट्यूट एक्सटेन्शन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपण हे करतोय. तर त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवणं हा त्याच्या मागचा प्रमुख एक्सटेन्शनचा उद्देश आहे. तर याच्यामधून आपण कृषी पर्यटनाची योजना आपला जो ग्राउंड लेवलचा स्टाफ आहे, जशी कृषी सहाय्यक आहे, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून कृषीच्या तर योजना आपण वेगळ्या पोहोचत, परंतु ह्या कृषी पर्यटनाची सुद्धा आपण योजना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. आज मी तिला जे अगदी प्रगत शेतकरी आहेत तेच प्रामुख्याने आपल्याला ह्यामध्ये आलेले दिसून येतात कृषी पर्यटनामध्ये. परंतु आपलं शासनाचं जे धोरण आहे तर ह्याच्या अनुषंगाने जर विचार केला तर खऱ्या खऱ्या अर्थाने जो कोरडवाहू शेती करतो किंवा थोड्याफार प्रमाणात पाण्याची व्यवस्था आहे व त्याला पर्यायी उत्पन्नाचं साधन निर्माण करणे हा त्याचा मागचा प्रमुख उद्देश या योजनेमध्ये होता. त्यामुळे अशा ठिकाणी आपण जर असे जे शेतकरी आहेत की जे थोडे उत्साही आहेत, याला थोडासा उत्साह, एक वेगळी एनर्जी लेवल लागते, एक पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा लागतो, लोकांना सर्व्हिस द्यायची आहे, तुम्हाला शेतीसोबतच हे करायचं आहे म्हणजे एक्स्ट्रा मेहनत करण्याची तयारी सुद्धा त्या माणसाची पाहिजे. असे काही शेतकरी जर याच्यामध्ये सहभागी झाले तर आपण, मला असं वाटतं, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचू शकू आणि यांच्या माध्यमातून काही रोजगार निर्मिती होईल त्या गावामध्ये किंवा ह्या हे जे शेतकरी असतील त्यांना पर्यायी उत्पन्नाचं स्रोत आपण निर्माण करू शकतो. तर आता आपण प्रामुख्याने वन बाय वन घेऊया. मला असं वाटतं कालचं जे आपण बघितलं असेल तर कालचा विषय तुमचा होता कृषी पर्यटन धोरण. कृषी पर्यटन धोरणामध्ये मला असं वाटते तुम्ही काय तरतुदी आहेत, याचे काय फायदे आहेत, पात्रता काय याला लागते, अटी काय आहेत, अर्जाची पद्धती कशी आहेत, याच्यावर मी थोडक्यात मला असं वाटतं एक 2 मिनिटं बोलतो, म्हणजे जेणेकरून काल काही लोकांचं मिस झालं असेल किंवा एक थोडीशी रिव्हिजन सारखं होऊन जाईल आपल्याला. कृषी पर्यटन धोरण हे शासनाने मागच्या सप्टेंबर 2020 मध्ये जाहीर केलं, 27 सप्टेंबरला. आणि ह्याच्यामध्ये मुख्य उद्देश जो होता तो असा होता की एक तर आपल्याला जे शेतकरी आहेत त्यांना पर्यायी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून देणे. दुसरं आहे रोजगाराची निर्मिती करणे, कारण ज्या भागात, ज्या गावामध्ये ही शेती आहे व अशा प्रकारचा उपक्रम त्या ठिकाणी सुरू होतो तिथे पर्यटक येतात आणि पर्यटक आले की त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था करणे, त्यांची राहण्याची व्यवस्था करणे, यांना इतर काही अनुभव असतील तर त्याच्यासाठी, या सगळ्यासाठी मॅनपॉवर लागते आणि मॅनपॉवर जेव्हा आपण घेतो तेव्हा रोजगार तिथे निर्माण होतो. हा एक उद्देश आहे. तिसरा उद्देश याच्यातला असा आहे की ग्रामीण आणि शहरी संस्कृतीमध्ये एक दुवा निर्माण करणे, एक ब्रिज निर्माण करणे व शहरी भागामध्ये जे लोक राहतात यांना ग्रामीण संस्कृतीचा खऱ्या अर्थाने परिचय होणे, हा त्याच्या मागचा उद्देश होता. तसंच याच्या मागचे आणखी काही अजेंडा आहे की लोक जेव्हा गावाकडे जातील किंवा शेताकडे जातील तर त्यावेळी त्या शेतामध्ये गेल्यानंतर तिथे जो निर्माण उत्पन्न होणारा शेतमाल आहे त्याला थेट विक्री करता यावी, म्हणजे त्या ठिकाणी त्यांना आपला स्टॉल लावला आणि आपला जो काही शेतमाल त्या ठिकाणी निर्माण होतो त्याची विक्रीची सुद्धा व्यवस्था त्याला तिथे करता येईल. थेट शेतमालाची विक्री करणे. या व्यतिरिक्त जे काही शेतकऱ्यांना, जेव्हा आपण पर्यटक म्हणून त्या शेतामध्ये जातो तेव्हा खऱ्या अर्थाने शहरी माणसाला कळतं की शेतकऱ्याला किती आपण असं म्हणू की त्याला किती मेहनत करावी लागते आणि त्यासोबतच तो किती रिस्क घेतो. कारण बी फेकणं जमिनीमध्ये आणि त्याच्यापासून वर्षभर वाट पाहून त्याचं उत्पन्न मिळणं, याच्यामध्ये जी वाट पाहावी लागते व याच्यामध्ये जी रिस्क तो घेत असतो त्याच्या रिस्कच्या अगेन्स्ट आपण किती त्याला मोबदला देतो, हे सुद्धा जाणीव आणि याची सुद्धा कल्पना त्या पर्यटकांना या अनुषंगाने येत असते. असे हे उद्देश आहे. या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं गेलं पात्रता काय आहे आणि याचे फायदे काय आहेत, तर मी याचे फायदे म्हणजे कृषी पर्यटन योजना जर एखाद्या शेतकऱ्यांनी त्याच्या शेतामध्ये राबवायला घेतली तर त्याचे काय फायदे त्याला मिळतील, हा मुख्यत्वे प्रश्न विचारला जातो. विशेषतः अनुदानाच्या संदर्भात विचारला जातो, कारण की कुठलीही योजना म्हटली की त्यामधून अनुदान मिळावं असा आपल्याकडचा एक समज आहे व अनुदान असेल तर त्याकडे
अधिकाधिक शेतकऱ्यांचा किंवा लाभार्थ्यांचा ओढा आपल्याला जास्त दिसून येतो. तर आता जर पाहिलं तर मागील काही वर्षामध्ये जो ट्रेंड आहे शासकीय योजनांचा तो असा आहे की थेट अनुदान दिलं तर एखाद्या व्यवसायासाठी किंवा एखाद्या योजनेमधून थेट अनुदान दिलं तर त्याचा गैरवापर होतो. काही प्रमाणातच फक्त त्याचा योग्य वापर होतो आणि ती योजना किंवा तो व्यवसाय काही काळ टिकतो. परंतु मोस्ट ऑफ द जे व्यवसाय असतात हे अनुदान घेणे आणि तितक्यापुरतं तो व्यवसाय सुरू करणे आणि काही काळाने बंद करणे अशा प्रकारचं ट्रेंड दिसून आलेला. ह्याच्यामुळे असं झालंय की या योजनेमध्ये थेट अनुदान कुठलंही दिलेलं नाही. हा सर्वात महत्वाचा उद्देश पॉइंट याच्यामधला लक्षात घ्यावा. थेट अनुदान नाही, परंतु याच्यामध्ये इन्सेंटिव्ह बेस आपण ज्याला म्हणतो, इन्सेंटिव्हच्या रूपात याच्यामध्ये वेगवेगळे फायदे दिलेले आहेत. आता जसं पहिला फायदा आपण पाहू, की याच्यामध्ये जर तुमच्याकडे 5 एकराच्या पेक्षा जास्त शेती असेल तर 8 खोल्यापर्यंत बांधता येतात. 5 ते 2 एकराच्या दरम्यान असेल तर 6 खोल्या बांधता येतात आणि 2 एकराच्या खाली असेल तर 4 खोल्यापर्यंत बांधकाम करता येते. परंतु हे बांधकाम करताना कुठल्याही तुम्हाला अथॉरिटीची परमिशन घ्यायची गरज नाही. बांधकामाची परवानगीची गरज त्या ठिकाणी लागत नाही. हे आपल्या कृषी पर्यटन धोरणामध्ये नमूद आहे आणि त्यानुसार ही सुविधा मिळते. 8च खोल्या का किंवा 6च खोल्या का याचं कारण असं आहे की एका मर्यादेनंतर जर तुम्ही खूप जास्त खोल्या बांधल्या तर ते पूर्णपणे व्यावसायिक होऊन जातं आणि त्यामुळे याला आपल्या शेतीच्या मर्यादेमध्ये राहून 80% शेती आणि 20% पर्यटन अशा प्रकारचं हे धोरण आपण राबवत असतो. यामुळे शेतीकडे दुर्लक्षही व्हायला नको आणि त्याचं पर्यायी उत्पन्नाचा स्रोतही निर्माण व्हावं म्हणून हा उपक्रम आहे. त्यामुळे कोणी अगदीच हॉटेलसारखं याला करण्याचा प्रयत्न करू नये. दुसरी जी एक पहिली आपण जे हे याचा बेनिफिट सांगितला तो हा आहे की तुम्हाला बांधकाम परवानगी लागत नाही. दुसरा बेनिफिट हा आहे की याच्यामध्ये कुठलेही टॅक्स लागत नाही. हॉटेल व्यवसाय जर म्हटलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्वी जसे सर्व्हिस टॅक्स, लक्झरी टॅक्स असे वेगवेगळे टॅक्सेस होते. आता तो जीएसटी झालेला आहे सरळ-सरळ. परंतु ह्या संदर्भात याला कुठलाही टॅक्स तुम्हाला या व्यवसायामध्ये लागणार नाही. जर तो क्वांटम तुम्ही 10 वर्षामध्ये किंवा लाँग टर्ममध्ये विचार केला तर तो लाखो रुपयांमध्ये हा बेनिफिट आहे. अनुदान एकदाच मिळेल परंतु हा लाखो रुपयांचा टॅक्स चा सेव्हिंगचा बेनिफिट आपल्याला मिळतो. तिसरं याच्यामध्ये आहे की तुम्हाला इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीमध्ये इलेक्ट्रिसिटी याला कमर्शियल लागत नाही. हॉटेल व्यवसायामध्ये कमर्शियल रेटनी इलेक्ट्रिसिटी तुम्हाला पे करावी लागते. परंतु इथे ॲग्रीकल्चर किंवा इंडस्ट्रियल आता ह्यावर आम्ही तशी डिमांड केली आहे, परंतु शासनाकडून एक वेगळा जी-आर निघणार आहे या संदर्भात. तो निघाला की तसं तो बेनिफिट होईलच. परंतु आज घडीला याला कमर्शियल रेट अद्याप लावलेला नाही. त्यामुळे तो सुद्धा कमर्शियल इलेक्ट्रिसिटीचा रेट आणि ॲग्रीकल्चर किंवा इंडस्ट्रियल रेट याच्यामध्ये खूप फरक आहे. हाही जर येत्या 5 ते 10 वर्षाच्या पिरियडमध्ये जर तुम्ही हा कॅल्क्युलेट केला जो डिफरन्स तोही लाखोच्या घरात जातो. त्यामुळे थेट अनुदान नसतानाही आपल्याला इन्सेंटिव्हच्या माध्यमातून अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर बेनिफिट्स या योजनेत देण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये चौथा फायदा हा होतो की जर तुम्ही या सर्टिफिकेटच्या आधारे आमच्या रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून जर तुम्ही बँकेकडे प्रस्ताव सादर केला आणि तुम्हाला डेव्हलपमेंटसाठी फंड पाहिजे असले तर याच्या माध्यमातून तुम्ही समजा आज तुमच्याकडे तुमच्या शेतामध्ये 1 खोली आहे, 2 खोली आहे किंवा 1 खोलीच नाहीये. परंतु तरी तुम्ही कृषी पर्यटन करत आहात. इतर सुविधा आहेत. खेळण्याची सुविधा आहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे, जेवणाची सोय आहे. एक बेसिक शेड आहे जिथे लोकांना पाऊस आला, ऊन आला त्यावेळेस बसता येईल. तर ह्या सुविधांवरही तुम्ही कृषी पर्यटन सुरू करू शकतात. खोल्या कंपल्सरी नाही. परंतु जर तुम्हाला करायच्या असल्या तर त्याच्यासाठी जर तुम्हाला लोन पाहिजे असलं, कर्ज पाहिजे असलं तर या सर्टिफिकेटच्या आधारे तुम्ही कर्जासाठी अप्लाय करू शकता व बँक तुम्हाला कर्ज या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकते. याच्यानंतर बेनिफिट असा आहे की तू शासनाकडे नोंदणीकृत झाल्यानंतर तुम्हाला शासनाचा जो अधिकृत लोगो आहे एमटीडीसीचा, महाराष्ट्र टुरिझमचा, तर तो लोगो आपल्याला अधिकृतपणे वापरता येतो आणि त्यामुळे पर्यटकांमध्ये एक सेफ्टीची भावना, सुरक्षेची भावना निर्माण होते आणि त्यामुळे इथे येणारा पर्यटक हा आत्मविश्वासाने तुमच्याकडे येतो. तर असे हे बेनिफिट्स या योजनेतनं आहे. हे महत्त्वाचे 5 पॉइंट्स जर आपण लक्षात ठेवले आणि लोकांना सांगितले, आपल्या शेतकऱ्यांना सांगितले तर त्याचा उपयोग नक्कीच आपला शेतकरी वर्ग घेईल असं मला वाटतं. तिसऱ्या याच्यामध्ये अर्ज करण्याची जी पद्धती आहे, त्यामध्ये ही ऑनलाईन अर्ज पद्धती आहे. ऑनलाईन अर्ज पद्धतीमध्ये महाराष्ट्र टुरिझम.gov.in www.
www.maharashtrtourism.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज आपल्याला करता येतो. याच्यामध्ये ऑनलाईन चलन सुद्धा जनरेट होते आणि ती चलन आपण ऑनलाईन पे करू शकता. आणि तिसरं एक याच्यामध्ये महत्वाचं असतो तो म्हणजे फूड लायसन्स. फूड लायसन्स काढणं गरजेचं आहे आणि ते ऑनलाईन मिळतं. त्याच्यासाठी कुठेही कोणत्या ऑफिसला तुम्हाला जायची गरज नाही. FSSAI ची जी ऑफिस आहे, जी वेबसाईट आहे, याच्यावर जाऊन जर फूड लायसन्स जर तुम्ही अप्लाय केलं, याच्यामध्ये कुठली हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन अशा प्रकारची कुठलीही कॅटेगरी निवडून ज्यामध्ये फूड प्रिपरेशन होते हे महत्वाचं आहे. फूड मॅन्युफॅक्चरिंग, पॅकिंग हा आपल्याला नको आहे. फूड प्रिपरेशनच्या अंतर्गत जर तुम्ही कुठलंही रेस्टॉरंट, हॉटेल असं जर निवडलं आणि त्याची जर एक परवानगी घेतली तर ते ऑनलाईन ती प्रोसेस आहे. ऑनलाईनच प्रमाणपत्र तुमचं 8 ते 15 दिवसाच्या रेंजमध्ये एक साधारण होऊन जातं. 500 रुपये त्याची नॉमिनल फी आहे. तर ती फी भरून आपण याच्यामध्ये आधी ते फूड लायसन्स काढायचं आणि मग इकडे अप्लाय करायचं आहे. हे लक्षात ठेवावं. याची फी ही 2,500 रुपये आहे. ही वन टाइमच फी तुम्हाला द्यावी लागत आहे. ती सुद्धा तुम्हाला चलांनी ऑनलाईन भरायची. कृपया माईक ऑफ करावा. अर्ज करण्याची पद्धत आणि याचे सर एक सेकंड प्लीज. आमचे माननीय महासंचालक मॅडम माननीय माधवी खोडे मॅडम जॉईन झालेले आहेत. खोडे मॅडम तुमचं रामेती अमरावतीतर्फे खूप खूप स्वागत. मी सहाय्यक संचालक ज्योती चोरे. थँक्यू नमस्कार मॅडम. मी एक सेकंदात फक्त आपल्या ट्रेनिंग बद्दल माहिती देते. आपण कंटिन्यू करू. आपलं 2 दिवसीय ट्रेनिंग आहे. कालपासून सुरू झालं मॅडम. काल 2 सत्र झाले आणि आज 3रं सत्र सुरू आहे. आता माननीय सवाई सर आपलं जे कोविड नंतरचं पर्यटन या विषयावर आपलं ट्रेनिंग चाललंय. ऑनगोईंग जे ट्रेनिंग आहे आणि पहिला पिरियड माननीय करमरकर मॅडम पुणे विभागाच्या उपजिल्हाधिकारी त्यांनी आपल्याला शासकीय धोरण आणि शासनाच्या धोरणाबद्दल गाईडलाईन बद्दल माहिती दिली. आणि दुपारी आमचे अमरावती विभागाचे विवेकानंद काळकर सर त्यांनी आपल्याला कृषी पर्यटनचं मार्केटिंग तंत्र शिकवलं. आणि आपल्या ऑडियन्स मध्ये सगळे प्रोग्रेसिव्ह प्रोएक्टिव्हली याच्यासाठी येणारे शेतकरी, आमचे सगळे अधिकारी कर्मचारी डिव्हिजनचे आणि काही त्यांचं ऑलरेडी ज्यांनी सेटअप केलंय ते शेतकरी आहेत. तर मॅडम मी कंटिन्यू करू? हो तुम्ही कंटिन्यू करा. सरांचं झालं का मग मी बोलते. बट आय एम हिअरिंग यू. सर प्लीज कंटिन्यू करा. यानंतर तर अशा पद्धतीने आपण कोणत्या याचे कृषी पर्यटन करण्याचे फायदे काय आहेत, त्याची अर्ज करण्याची पद्धत, त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली. आता याच्यामध्ये पुढचा जो विषय आहे तुमचा, काल एक जे सत्र झालं ह्याच्यामध्ये मला वाटतं एक आपला फक्त सुटलेला आहे की याची पात्रता कोण अर्ज करू शकतो. बेसिकली 2 एकरच्या खाली जर क्षेत्र असेल तर तुम्हाला आणि तिथे जर इतर काही सुविधा नसतील तरीही तुम्ही अर्ज करू शकता. 2 ते 5 एकरामध्ये 2 एकरापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी 4 खोल्यांचं बांधकाम करता येईल. 2 ते 5 एकरापर्यंत 6 खोल्यांचं बांधकाम करता येईल आणि 5 एकराच्या वरती 8 खोल्यांचं बांधकाम करता येईल. हे कंपल्सरी नाही, पण हे आपल्याला करता येऊ शकतं जर आपली इच्छा असेल, आपली क्षमता असेल तर. ह्या व्यतिरिक्त इतर सुविधा मात्र असणं, पिण्याच्या पाण्याची सुविधा, त्या तुमच्या शेतामध्ये असलेला पोच रस्ता असणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा असणे, इलेक्ट्रिसिटी असणे, शेड असणे, स्वयंपाकाची जर असेल तर आपण आवाज येतोय का माझा? हो सर. हो सर, आपला आवाज येतोय क्लिअर. ओके, डिस्कनेक्ट झालं होतं मध्ये. ठीक आहे. हो सर. हा विषय मी घेतोय मॅडम मुद्दाम एक रिव्हिजन म्हणून आणि मला असं वाटलं बरेच लोक जॉईन झाले तर ठीक आहे ना की कंटिन्यू करूया आपण दुसऱ्या विषयाला? हो सर, तुम्ही तुमच्या सर आपलं जे सुरू आहे ते कंटिन्यू करू. ओके, थँक्यू. यानंतर कृषी पर्यटन मार्केटिंग तंत्र
ह्याच्यामध्ये पण कालचा जो विषय तुमचा झाला काळकर सरांनी घेतला, यामध्ये मीडियाचा वापर करून आपण कशा प्रकारे ऍडव्हर्टायझिंग करू शकतो, मार्केटिंग करू शकतो, होर्डिंग्सचा वापर करता येतो, किंवा पर्यटनाची विविध एक्झिबिशन्स होत असतात वेगवेगळ्या शहरांमध्ये, त्या ठिकाणी जाऊन तिथे आपला स्टॉल लावता येतो, किंवा महाराष्ट्र पर्यटन विभाग जे आहे त्या पर्यटन विभागाचा सुद्धा एक स्टॉल असतो आणि त्या स्टॉलमध्ये आम्ही काही टेबल सुद्धा शेअर करत असतो. तर ह्याच्यामध्ये क्रमाक्रमाने आळीपाळीने वेगवेगळ्या शेतकऱ्यांना किंवा रिसॉर्ट धारकांना आपण तिथे तो स्टॉल उपलब्ध करून देत असतो. अत्यंत अल्प दरामध्ये हा स्टॉल उपलब्ध करून दिला जातो आणि याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या युनिटची मार्केटिंग करू शकता. ह्याच्यानंतर आता जर नवीन ट्रेंड जर पाहिलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मार्केटिंग करता येते. आपल्या युनिटचे काही पर्टिक्युलर फोटोज आपण काढले आणि एक शॉर्ट व्हिडिओ बनवला, एक 2-3 मिनिटाचा, आणि तो जर केला वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून, तर आपण सर आपला आवाज डिस्कनेक्ट होतोय सर. हो, मध्ये जरा कॉल आले, मी ऍक्च्युली मोबाईल वरून जॉईन केलं. हो सर. ठीक आहे. ठीक आहे. ह्याचा वापर करून आपण वेगवेगळ्या मीडियाचा वापर करून मार्केटिंग आपण आपल्या युनिट्सचं करू शकतो. आजच्या विषयात आता हे कालच्या 2 विषयाबाबत झालं. आजच्या विषयाच्या अनुषंगाने आपण स्टार्ट करूया. तसं जर पाहिलं तर पर्यटन हा आपला सर्वांचा आवडता विषय आहे. घरात बसून तर मागची 1.5 वर्षापासून बरेच आपण सर्वच कंटाळले आहोत आणि कुठेतरी मोकळ्या वातावरणात फिरायला जायची आपली इच्छा होत असते. परंतु मनोरंजनाची जी वेगवेगळी साधनं आहेत, जसं आपण थिएटर म्हणूया किंवा नाट्यगृह, सिनेमागृह किंवा अशा प्रकारची हॉटेल्स आहेत जिथे बंदिस्त ठिकाणं आहेत, ही आजच्या काळामध्ये, आजच्या या सिनेरिओमध्ये सुरक्षित मानली जात नाही. तर अशा या सिनेरिओमध्ये जर आपण मोकळ्या हवेत किंवा निसर्गाच्या सानिध्यात जर गेलो आणि त्या ठिकाणी जर आपण पर्यटनाचा आनंद घेतला, तर ते आपल्या दृष्टीने, पर्यटकाच्या दृष्टीने अगदी सुरक्षित आहे. आणि म्हणून कृषी पर्यटन किंवा निसर्ग पर्यटन किंवा जंगल भ्रमंती, जंगल सफारी अशा किंवा मोकळे ज्या ठिकाणचे रिसॉर्ट्स आहेत, अशा ठिकाणी जाणाऱ्यांचा कल आता मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. तर ह्यामुळे कृषी पर्यटनाला एक अतिशय चांगले दिवस या निमित्ताने आलेले आहेत. आपण जसं मी मगाच म्हटलं तुम्हाला की कोविड आणि कृषी पर्यटनाचा तसा थेट संबंध नसला तरी या निमित्ताने, कोविडच्या निमित्ताने आपल्याला कृषी पर्यटनाकडे लोकांचा कल वाढलेला दिसून येतो. वेगवेगळ्या सर्व्हेमध्ये सुद्धा ह्या बाबी निदर्शनास आलेल्या आहेत. त्यामुळे आता जे लोक इथून कृषी पर्यटन करतील त्यांच्यासाठी अत्यंत चांगले दिवस किंवा अत्यंत मोठ्या प्रमाणावर व्यवसायाच्या आणि रोजगाराच्या संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्याच्या मागचे उद्देश काय आहेत? बेसिकली जसं आपण याच्या बाबतीत बोललोय की कृषी पर्यटन करण्यामागे किंवा कृषी पर्यटन धोरण जाहीर करण्यामागे शासनाचा जो उद्देश होता त्याबद्दलही आपण बोललो की पर्यायी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे, रोजगाराची निर्मिती करणे, ग्रामीण आणि शहरी संस्कृतींना जोडणे, शेतकऱ्यांना थेट शेतमाल विक्रीसाठी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांचे व म्हणजे जो कष्ट तो करतो आणि त्या बदल्यात त्याला मोबदला जो मिळतो याची सर्व जाणीव जेव्हा लोक तिथे जातात, त्या शेतावर जातात, त्यांना त्याची कल्पना मिळत असते. आता ह्याचं आणखी एक महत्वाचं आहे म्हणजे आपण आता निसर्गाचं चक्र पाहतोय की हे कायमस्वरूपी याच्यामध्ये आपल्याला बदल झालेला दिसतोय. त्यामुळे आपलं जे पीक पॅटर्न आहे, पिकाची जी पद्धती आहे त्याच्यामध्ये होणारं नुकसान आहे याचं मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे जे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळायला पाहिजे तेही आपल्याला आता कमी झालेलं आहे. त्यामुळे वेगवेगळे उत्पन्नाचे स्रोत या शेतीच्या व्यवसायासोबतच पर्यायी व्यवसाय निर्माण करणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. त्यामुळे कृषी पर्यटन हा एक उत्तम पर्याय त्या ठिकाणी होऊ शकतो. आता दुसरा भाग याच्यामध्ये येतो की कोविडच्या नंतर पर्यटनाला जेव्हा आपण जात असतो तेव्हा कुठेही जाताना जे बेसिक कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आपल्याला गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे, जे आपल्याला शासनाने सांगितलेलं आहे त्याची पालन करणे पर्यटक म्हणून ही आपली जबाबदारी आहे. तर त्याच्यामध्ये जेव्हाही आपण एखाद्या कृषी पर्यटन केंद्रावर पर्यटक येतो तेव्हा त्यांनी मास्क घातलाय की नाही किंवा तो त्या ठिकाणी एक सुरक्षित अंतर पाळतोय की नाही, वारंवार हात धुणे इत्यादी ज्या आपल्याला काळजी घ्यायला सांगितलेले अप्रोप्रिएट बिहेवियर ज्याला आपण म्हणतो आहे ह्याचं पालन करणे गरजेचं आहे. ह्याच्यासोबतच जे कृषी पर्यटन युनिट धारक राहतील यांनी घ्यावयाची काळजी अत्यंत महत्वाची आहे.
कारण जर तुमचं पर्यटन स्थळ किंवा तुमच्या शेतामध्ये जर जिथे तुम्ही कृषी पर्यटन करतायत व शेकडो लोक त्या ठिकाणी रोज येणे जाणे करत असतील, तर त्या ठिकाणी कोणी जर एखादी संसर्ग झालेली व्यक्ती आलेली असेल तर तिच्याकडून इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे. त्या विषयावर आपण बोलूया. आणि हा सर्वात महत्वाचा पॉइंट आहे, कारण की असं नको व्हायला की आपण कृषी पर्यटनाच्या माध्यमातून लोकांना एक चांगला अनुभव व आरोग्य देण्याच्या ऐवजी काहीतरी आजार किंवा एखादा संसर्ग देऊ, असं होणार नाही किंवा ही याबद्दलची आपण काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने घ्यायची काळजी काय आहे की कुठल्याही युनिटमध्ये, पर्यटन युनिटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी असतील, जसं काही कॉमन एरियाज असतो जिथे कॉमन पब्लिक सर्व यूज करते, ज्यामध्ये रेस्टॉरंट असतील किंवा कॉमन टॉयलेट्स असतील, काही खेळाचे इक्विपमेंट्स असतील किंवा काही ठिकाणी बैलगाडीची राईड घेतली जाते, काही ठिकाणी टॅक्सीची राईड घेतली जाते. अशा ज्या कॉमन पब्लिक युटिलिटीज आहेत त्या पब्लिक युटिलिटीजच्या वारंवार काळजी घेणे. म्हणजे एखादा जर ग्रुप त्या ठिकाणाहून गेला असेल, तो ग्रुप आला आणि तो जर त्या सर्व गोष्टींचा उपयोग करून गेला असेल तर त्यानंतर ह्या सर्व गोष्टींची नीट स्वच्छता करणे अत्यंत महत्वाचे आहे. याला सॅनिटायझेशन करणे किंवा योग्य ती पेस्टिसाइड्स असेल काही ठिकाणी आता, तर ते वापरून त्याला निर्जंतुकीकरण करणे हे अत्यंत महत्वाचं आहे. रेस्टॉरंट सारख्या ठिकाणी, कारण इथे ट्रान्झिट मध्ये लोक येत असतात आणि वारंवार जात असतात, तर या ठिकाणी फवारणी करणे, निर्जंतुकीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. दुसरा येतो वैयक्तिक पर्यटकांच्या बाबतीमध्ये. तर वैयक्तिक पर्यटकांच्या बाबतीमध्ये जर तिथे निवासाची व्यवस्था असेल तर निवासाच्या व्यवस्थेच्या ठिकाणी ज्या खोल्या आहेत त्या खोल्यांचं वारंवार निर्जंतुकीकरण करणे. समजा 2 नाईटचा स्टे असेल एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या कुटुंबाचा, तर तो स्टे झाल्यानंतर ती संपूर्ण खोली बंद करून, निर्जंतुकीकरण करून बंद ठेवणे, एक पार्ट झाला. दुसरा, त्या ठिकाणचे बेडशीट्स, पिलो कव्हर्स, टॉवेल्स ह्याची अत्यंत अत्यंत व्यावसायिक पद्धतीने जे आपल्या लॉन्ड्रीज आहेत तिथनं त्याला धुवून घेणे, निर्जंतुकीकरण करून घेणे हे फारच महत्वाचं आहे. त्यानंतर इतर उपकरणे असतील रूम मधली, टीव्ही, टेबल्स, खुर्च्या ह्यांची निर्जंतुकीकरण करणे हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. विशेषतः रिमोट आपण जे म्हणतो, जे हाताळलं जातं, किंवा स्विचेस, ह्याचं सुद्धा वारंवार त्याला निर्जंतुकीकरण करणं गरजेचं आहे. स्टाफची काळजी. तुमचा जो स्टाफ असेल त्या ठिकाणी, हा स्टाफ आपल्याकडून इतरांना संसर्ग होऊ नये किंवा इतरांकडून तुमच्या स्टाफलाही संसर्ग होऊ नये याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. यामुळे स्टाफला कायमस्वरूप पहिलं तर त्याला वॅक्सिनेशन करण्याचा आपण प्रयत्न करूया की 2 डोस त्याचे झालेले असले पाहिजे वॅक्सिनचे. जर डोस झाले नसतील तरीही किमान त्यांनी एक सुरक्षित अंतर पाळणे, मास्क कंटिन्युअस वापरणे. स्टाफच्या बाबतीमध्ये हे स्ट्रिक्टली वापरायला, हे आपण काळजी घ्यायलाच पाहिजे की त्यांनी मास्क लावलाय की नाही, हँड ग्लोव्ह घातलेत की नाही. ह्या ज्या बेसिक हायजीन आहे ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत. कारण स्टाफ जर तुमचा अफेक्ट झाला तर तुमचा पूर्ण व्यवसाय अफेक्ट होईल. आणि जर तो व्यवसायात कोणी जरी तिथे एखादा स्टाफ जर तुमचा पॉझिटिव्ह आढळला तर तुमचं पूर्ण युनिट बंद करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे ही काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे स्टाफच्या बाबतीमध्ये. यानंतर आपण जर पर्यटकांनी पण काय काळजी घ्यायची ह्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी सायनेजेस लावणे की पर्यटकांनी अंतर ठेवावं, सुरक्षित अंतर ठेवावं. याच्यानंतर मास्कचा वापर करावा ज्या ठिकाणी पब्लिक कॉन्टॅक्ट आहे. जनरली अशा ठिकाणी कुटुंब पर्यटनाकरता किंवा सहलीकरता येत असतात, तर त्या ठिकाणी क्लोज कुटुंबातले सर्व लोक एकमेकांना ओळखत असतात व त्यांच्यापैकी कोणी संसर्गित असेलही तरी तो फक्त त्यांच्या पुरता भाग असतो. त्यामुळे बरेचसे मौज मस्तीच्या याच्यामध्ये लोक असतात, तर ती तितकी काळजी घेत नाही किंवा मास्कचा वापर करत नाही. परंतु ते एकाच कुटुंबातील असतील तर ते त्यांना आपण थोडंसं मोकळीक या ठिकाणी देऊ शकतो. परंतु इतरही ग्रुप असतील आणि कॉमन पब्लिक असेल तर खूप जास्त गर्दी होऊ द्यायची नाही, हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे समजा जर ग्रुप येत असेल तर तो एकाच फॅमिलीतला ग्रुप असेल तर तो आपण शक्यतो अलाउ करावा. त्या दिवशी दुसरा ग्रुप घेऊ नये. असं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला रोटेशन करावं लागेल. ह्याचे जे काही नियम असतील, कुठे आता 20चा ग्रुप अलाउ केला असेल, काही जिल्ह्यांमध्ये 50चा ग्रुप अलाउ केला असेल, तर तेवढ्या
जे काही शासनाचे निर्देश आहेत किंवा लोकल अथॉरिटीने दिलेले जे निर्देश आहेत त्याचं पालन करणं आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आता सध्या कृषी पर्यटनाला स्टार्ट झालेलं आहे. लोक आताही शेतांमध्ये आपल्याला दर शनिवार रविवारी इथले जे कृषी पर्यटन केंद्र आहेत त्या ठिकाणी नागपूरच्या आसपास तरी बऱ्या प्रमाणावर लोक जात असतात, इतर दिवशीही जात असतात. तर आता हे झालं आपल्या कोविड नंतर ही जी पर्यटनाची विशेषतः कृषी पर्यटनाच्या बाबतीत आपण बोललो तर या क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर डिमांड आलेली आहे आणि हे अतिशय सुरक्षित असं पर्यटनाचं केंद्र म्हणता येईल आपल्याला. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा, आपल्या मार्फत ती माहिती इतरांपर्यंत पोहोचवावी अशी मी आपणाला विनंती करतो. दुसरा एक विषय आहे अनुभव सिद्ध आदर्श पर्यटन. ह्याच्या माध्यमातून आपण काय करत असतो? बेसिकली कुठलाही पर्यटन जो आहे हा अनुभव सिद्धच असतो. पर्यटन हा शब्द म्हटला की आपण शेवटी एक्सपिरियन्सच एखाद्या ठिकाणी गेलो म्हणजे तिथून काय घेतो आपण? चिखलदऱ्याला फिरायला गेलो आपण फॉर एक्झाम्पल, तर आपण काय घेतो तिथे? तिथे बेसिकली आपण एक्सपिरियन्सच घेतो, अनुभव घेत असतो. त्यामुळे पर्यटन हा शब्द, पर्यटनाला जाणे म्हणजे अनुभव विकत घेणे असं आपण म्हणू त्याला. त्यामुळे कुठलंही पर्यटन हे अनुभव आधारित असतं. अनुभवच आपण घेत असतो आणि त्या अनुभवातून आनंद मिळवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तर असे जर अनुभव आधारित आदर्श काय असावं, तर याला आदर्शाच्या व्याख्या वगैरे आपण त्यात न पडता की वेगवेगळे अनुभव काय असतात किंवा कुठे मिळतात, तर आपण वेगवेगळी जी आता आम्ही या ठिकाणी नागपूर विभागामध्ये जवळपास 40 एक केंद्र आपल्याकडे नोंदणी झालेली आहे आणि त्याच्यापैकी 30 एक केंद्रांना आपण रजिस्टर केलेलं आहे सध्या. तर त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणची जी मी पाहिली तर प्रत्येक केंद्रावर, प्रत्येक कृषी पर्यटन केंद्रावर वेगवेगळे अनुभव आपल्याला दिसून येतात. ते वेगवेगळे अनुभव म्हणजे काय? असं काही मी तुम्हाला मोजकी उदाहरणं सांगतो की त्यांची नावं सुद्धा आणि लोकेशन सुद्धा सांगतो, जेणेकरून जर तुम्हाला वाटलं की त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे आणि तिथे काय अनुभव मिळतायत शेतकऱ्यांना किंवा पर्यटकांना, तर ते अनुभव आपण जाणून घेतले पाहिजे. त्या अनुषंगाने मी काही नावं आणि तिथे काय काय अनुभव दिले जातात वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांना, पर्यटकांना, ह्याची मी आपल्याला माहिती देतो. जसं आमच्याकडे नागपूर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी आहेत, वर्धा जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी केंद्र आहेत आणि काही केंद्र आता नवीन आमचे हिंगणघाट म्हणजे वर्धा जिल्हा आणि नागभीडमध्ये सुरू झालेला आहे. नागभीड, ब्रह्मपुरी हा जो अगदी खालचा भाग आहे म्हणजे चंद्रपूरकडचा, गडचिरोलीकडचा, त्या भागात सुद्धा ही केंद्रे स्टार्ट झालेली आहेत. तर ह्यातली काही जसं आता हिंगणघाटमध्ये रानवारा नावाचं एक या कृषी पर्यटन केंद्रामध्ये बेसिकली शेती, बैलगाडी, रेन डान्स हे नंतर स्विमिंग, ऍडव्हेंचर स्पोर्ट या सगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत. ऍडव्हेंचर स्पोर्ट मध्ये तुम्हाला बर्मा ब्रिज असू देत किंवा त्या ठिकाणी झिप लाईन असू दे, वेगवेगळ्या राईड्स असू द्यात, ह्या सगळ्या गोष्टी तिथे आहेत. दुसरं आहे त्या ठिकाणी चुलीवरचं जेवण तुम्हाला दिलं जातं. आल्यानंतर तुम्हाला गेट पासून ते पूर्ण शेतामध्ये बैलगाडीने फिरवलं जातं. नंतर मचानावर बसून आनंद घेता येतो किंवा झाडावर तुम्हाला कशा दोऱ्या टांगलेल्या आहेत त्याच्यावर तुम्ही वर चढणे, असे जे आव्हानात्मक प्रकार आहेत, वेगवेगळे अनुभव आहेत, हे तुम्हाला घेता येतात. नंतर झाडाखाली बसून जेवण करणे. आता आजची जी आपली या शहरातली जी पिढी आहे आता करंटली ही मोस्टली इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स मध्ये गुंतलेली आहे आणि कोविडमुळे तर ते अगदीच पावलंय त्यांना. त्याच्यामुळे हे जे अनुभव आहेत जे कदाचित याच्या आधीच्या आपल्या पिढ्यांनी म्हणा किंवा त्याच्या आधीच्या पिढ्यांनी जो त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग होता, तो आता त्यांच्यासाठी एक पर्यटनाचा आणि एक आगळा अनुभव आहे. त्यामुळे या पिढीला जर हे अनुभव आपण परत देऊ शकलो तर त्यानिमित्ताने आपलं ग्रामीण संस्कृती ही सुद्धा आपल्याला जिवंत ठेवता येईल व एक आरोग्यदायी जीवनशैली सुद्धा आपल्याला या पुढच्या पिढीला सांगता येईल. यानंतर एक आनंदमळा नावाचं नागपूर जवळ अगदी 25 किलोमीटरवर आहे नागपूर पासून वर्धा रोडला. तिथे सुद्धा एक हस्तक मॅडम म्हणून आहेत, त्यांनी ते सुरू केलेलं आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणावर फळबागांचं त्यांनी लागवड केलेली आहे. पण वेगवेगळी फळांची झाडं आहेत म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी. ऍटलिस्ट मुलांना डाळिंबाचं झाड कसं असतं, पेरूचं झाड कसं असतं, ऍपलचं झाड कसं असतं, अशी वेगवेगळी झाडं स्ट्रॉबेरी पासून बरीचशी त्यांनी लावलेली आहेत. म्हणजे जेणेकरून एक 2-4 झाड जरी प्रत्येक व्हरायटीची मुलांनी बघितली तर
कोणत्या फळाचं झाड हे कसं असतं, याच्यामध्ये काय त्या ठिकाणी कशी फळं लागतात, फळं कुठे लागतात, ती कशी हिरवी असताना कच्ची असताना कशी दिसतात, पिकल्यावर कशी दिसतात, ह्याचं सगळं त्यांनी मांडणी उत्तम प्रकारे केलेली आहे. त्या व्यतिरिक्त काही त्यांचा असाही प्लॅन आहे की याला ह्या झाडांचं एक काय म्हणू आपण त्याला, मॉडेलच्या रूपामध्ये तयार करून, वेगवेगळी खेळणी आणि मॉडेल्सच्या रूपामध्ये तयार करून ते, म्हणजे काही सीझन मध्ये ही फळं उपलब्ध असतात. कारण फळ हा तुमचा सीझनल भाग आहे. त्याच्यामुळे ज्या सीझन मध्ये ते उपलब्ध नसतात तर त्याचे आकार कसे आहे, कुठं लागतात, कच्ची कशी असतात, पिकलेली कशी असतात, ही सगळी माहिती त्यांनी मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न ते करतायत. त्यानंतर तिथे आदिवासी कल्चर जे आहेत या भागातलं, त्या आदिवासी कल्चरचे त्यांचे जे ड्रेसेस आहेत ते त्यांनी उपलब्ध करून दिले. तर लोक तिथे जातात, ते ड्रेस घालतात आणि त्याच्या माध्यमात आपले फोटो काढतात किंवा काही ठिकाणी सेल्फी पॉइंट्स क्रिएट केलेले आहेत. असे जे आजच्या काळामध्ये लोकांना कल्चरही दाखवायचं आहे आणि त्यासोबत आजच्या काळासोबत आपल्याला तो अनुभव पण द्यायचा आहे. ह्या गोष्टींचा योग्य ती सांगड घालणे हा प्रयत्न ह्या अनुभवातनं आनंद मेळामध्ये आपल्याला मिळतो. त्यानंतर बऱ्यापैकी तुम्ही शिवतीर्थ हे नाव ऐकलं असेल, सावनेर तालुक्यामध्ये आहे. तर तिथे बोटिंग आहे, ऍडव्हेंचर स्पोर्ट आहे. मध्यंतरी त्यांनी हेलिकॉप्टर राईड सुद्धा दिली होती. हे थोडं मोठ्या प्रमाणावरचं आहे, परंतु असेही अनुभव आपल्याला मिळतात. म्हणजे त्या ठिकाणी मॅक्सिमम त्यांची शेतीच आहे, म्हणून आपण त्याला कृषी पर्यटनामध्ये केलंय, परंतु त्यांचा इतरही व्यवसाय आहे. परंतु हे सगळं एकाच ठिकाणी असल्यामुळे वेगवेगळे अनुभव, कृषी पर्यटनाला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा वेगवेगळे अनुभव या ठिकाणी घ्यायला मिळतात तुम्हाला. यानंतर आपण नागपूर जिल्ह्यामध्ये महाजन म्हणून एक आहे, कळमेश्वरच्या जवळ त्यांचं पण आहे. तिथे नैसर्गिक शेती कशी केली जाते, कुठलाही आधुनिक जे आपले रासायनिक खते किंवा पेस्टिसाइड्सचा वापर न करता त्या ठिकाणी जीवामृत जे कल्चर आहे ते कल्चर तिथे तयार करतात. ते स्वतः ते कसं तयार करतात हे सुद्धा लोकांना दाखवतात. इथे सुद्धा बैलगाडी, दमनी, छकडं ही जुनी जी वाहनं किंवा जुनी जी शेतीची साधनं वापरली जात होती बैलांच्या माध्यमातून, ती त्यांच्याकडे आहे व त्याचा आपल्याला उपभोग सुद्धा घेता येतो. त्याच्या राईड्स सुद्धा ते करवतात. त्याच्यामुळे एक वेगळा अनुभव, आणि ज्या पिढीने हे पाहिलेलं आहे त्यांच्यासाठी एक आठवणींना उजाळा त्या ठिकाणी आपल्याला मिळतो आणि एक वेगळा अनुभव आपल्याला त्या ठिकाणी घेता येतो. इथे सुद्धा त्यांनी मेडिसिनल प्लांट्स लावलेले आहेत, वेगवेगळी फळझाडं लावलेली आहेत. अशा प्रकारचे वेगवेगळे अनुभव या पर्यटन केंद्रावर आपल्याला मिळतात. त्यानंतर आपण जर नागभीडमध्ये गेलो, तिथे भेंडारकर म्हणून एक आहे. नागभीड म्हणजे नागभीड आणि राजुरा ही दोन आपली चंद्रपूर जिल्ह्यातली महत्वाची कृषी पर्यटन केंद्र आहेत, जिथे खऱ्या अर्थाने कृषी पर्यटनाचा अनुभव आपल्याला घेता येतो, परंतु वेगवेगळ्या पद्धती. जसं आपण इथे पाहिलं, आता नागभीड हा जो भाग आहे हा मुख्यत्वे त्या ठिकाणी पूर्व विदर्भाचा पूर्व भाग जो झाला, याच्यामध्ये शेती जी केली जाते ही नेहमी भात शेतीचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केली जाते. तसेच त्यांनी आपल्या शेतामध्ये एक तळं तयार केलं असून त्याच्यामध्ये मासे सोडलेले आहेत. त्यामुळे काही पर्यटकांना जर मासेमारीचा अनुभव घ्यायचा असेल तो तिथे मिळतो. त्यानंतर शेडनेट हे जे नवीन टेक्निक आता याच्यासाठी वापरली जाते ते सुद्धा तिथे आहे. त्यानंतर गावरान पद्धतीने बनवलेलं नॉनव्हेज हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. तर असे जे वेगवेगळे अनुभव आहेत हे तिथे वेगळे आहेत. म्हणजे प्रत्येक केंद्रावर जसं मी सांगितलं की वेगवेगळे अनुभव आपापली त्या भागातली जी काही तुमची पीक पद्धती आहे किंवा तिथलं जे कल्चर आहे त्याची मांडणी करून वेगवेगळे अनुभव पर्यटकांना आपल्याला देता येतात. एक मोकळा श्वास नावाचं राजुरा तालुक्यामध्ये काही एक अगदी तरुण मुलं आहेत, 30-35 इथली, आणि त्यांनी एक ग्रुप आहे त्यांचा 4-5 लोकांचा. त्यांनी एक अशाच प्रकारचं आपल्या शेतीमध्ये स्टार्ट केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या फळबागा लावलेल्या आहेत. तिथे कुठेही म्हणजे सिमेंटचा वापर न करता त्यांनी ते ठेवलेलं आहे की मातीचाच वापर करायचा. त्याचे स्ट्रक्चर सुद्धा मातीचे वापरायचे, बनवायचे. मचान त्यांनी छान बनवलेलं आहे, उंच अशी मचान बनवलेली आहे. आसपासून तिथे वर जर तुम्ही गेलात तर आजूबाजूचा परिसर अतिशय देखणा त्या ठिकाणी दिसतो. वर्धा नदीपासून साधारण 2-1 किलोमीटरवर आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी बांबूची लागवड केली आहे संपूर्ण रस्त्याने. त्यामुळे तो रस्ता जो त्यांच्या शेतामधला आहे आणि हे 8-10 एकराचा जो परिसर आहे तो पूर्ण परिसर अतिशय छान अशा पद्धतीने त्यांनी नैसर्गिक पद्धतीनेच डेकोरेट केलेला आहे.
त्यामुळे अनुभव आधारित पर्यटन, आदर्श पर्यटन आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये वेगवेगळे अनुभव आपल्याला कसे देता येतात. हे मी काही केंद्र तुम्हाला सांगितलेली आहे 5-6. अशी 30 केंद्रामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अनुभव आहेत. त्यामुळे एखादं कृषी पर्यटन केंद्र जेव्हा आपण सुरू करतो त्यावेळेस नेमकं काय करायला पाहिजे, तर त्या वेगवेगळ्या केंद्रावरून आपल्याला फक्त आयडिया आपण घेऊ शकतो. मात्र तुम्हाला तुमच्या ठिकाणी जे उपलब्ध संसाधनं आहेत किंवा तिथलं कल्चर काय आहे, तिथली पीक पद्धती कशी आहे, या सगळ्या गोष्टींची सांगड घालून आपल्याला काय अनुभव वेगळा देता येईल, हे आपल्या शेतामध्ये आपण कृषी पर्यटनाच्या माध्यमातून सुरू करू शकतो. मला असं वाटतं की ह्या टॉपिकशी संबंधित, दोन्ही टॉपिकशी संबंधित माहिती मी आता दिलेली आहे. आणि ह्यानंतर जर काही प्रश्न किंवा काही डाऊट्स असतील तर ती विचारण्यासाठी मला असं वाटतं आपण मंच उपलब्ध करून द्यावा सर्वांना. सोरे मॅडम. हो सर. प्रश्न उत्तर आपण ऑलरेडी सुरुवात करतानाच आपण सांगितलं होतं की इंटरॅक्टिव्ह प्रकारचं आमचे कालचे दोन्ही सेशन खूप चांगले अनुभव आणि इंटरॅक्शन सहज झाले सर. तर मी मॅडमला विनंती करेन की आमच्याकडे मी सांगताना सांगायचं राहिले की आपल्या मंचावर प्रशिक्षक असताना प्रशिक्षणार्थी जे आहेत ते सीताफळ महासंघाचे माननीय सन्माननीय सदस्य सुद्धा आहेत. तर प्रश्न उत्तरांचा तास घेऊ आणि आपण सरांकडून त्याचे समाधान करून घेऊ. प्रश्न उत्तर कृपया प्रश्न असतील तर सरांशी संबंधित किंवा इव्हन आपण कालही चर्चा केली होती की आपल्याला अगदी जे प्रश्न असतील ते आपण चारही उपसंचालकांकडून त्या संबंधित प्रश्नांची समाधानकारक उत्तर घेऊ. तर काल काही प्रश्न अनुत्तरित राहिले असतील तर आपले प्रश्न विचारायचे राहिले असतील कृपया विचारले. माननीय बोंडे सर आहेत. होय, मला वाटतं मॅडम पण उपस्थित आहेत का आता त्या याला? हो 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 सर. संचालक मॅडम, या निमित्तानं सर अतिशय चांगलं मार्गदर्शन आपण केलं आणि कालचे दोन्ही वक्त्यांनी अत्यंत चांगल्या रीतीने, खरं पाहता मी सीताफळ महासंघाचा सचिव आहे आणि महाराष्ट्र राज्यावर आम्ही सीताफळ उत्पादकांसाठी काम करतो. यामध्ये आम्ही मला काल पहिल्यांदाच कळलं की आम्ही करत असलेलं काम सुद्धा या क्षेत्राशी संबंधित आहे. आम्ही सीताफळाचं प्रोसेसिंग करतो, त्याचं तयार करतो आणि या गराचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स शेतकऱ्यांनी तयार करावे आणि ते मार्केटमध्ये आणावे अशी आमची संकल्पना होती. आणि नेमकं हे आपलं जे 2 सेशन तोरे मॅडमनी आणि विवेकजी टेकाळेजींनी रामितीच्या माध्यमातून आयोजित केले ते त्याला पूरक ठरले आम्हाला. त्यात तर एक रिक्वेस्ट होती, मी काल पण केली होती की कृषी पर्यटन हा विषय कृषी विभागाशी तसा संबंधित आहे आणि यामध्ये जर एखादा चांगला अधिकारी ज्याला इंटरेस्ट आहे या विषयामध्ये, असा एखादा अधिकारी जर आपल्यासोबत डेप्युटेशनवर असला त्याने फुल टाइम तो असावा. आता आपण कुठलेही हे केंद्र तपासायला जाताना तिथला कुठला तरी असिस्टंट घेता, कुठला तरी एखादा अधिकारी घेता ज्याला त्याची फारशी माहिती नसते, ज्याला फारसा इंटरेस्टही नसतो. तर असा घेण्यामध्ये आणि ज्याला मुळातच इंटरेस्ट आहे, आता 2 वर्षापूर्वी एमपीएससीची फार सुंदर बॅच एक आलेली आहे, तरुण पोरं यामध्ये आलेले आहेत. तर कृषी अधिकाऱ्याच्या वरचं पद तालुका कृषी अधिकारी असावा, इव्हन एसडीओ पर्यंत असला तरी अडचण नाही. तर असा जर एक आपण परमनंट आपल्यासोबत जर घेतला ना, तर त्याला कृषी विभागाच्या सर्व योजनांची माहिती असेल, तो त्या योजनांची माहिती तिथे देऊ शकेल. त्यासोबतच त्याचा इंटरेस्ट असला तर असे कृषी पर्यटन केंद्र उभारणीमध्ये त्याचा फार मोठा हातभार लागेल. इतर कोणी आपण कर्मचारी जो घेऊन जाता तर त्याला एकतर या विषयाची आवड असेलच असं नाही, त्याला विषयाची माहिती असेल असं नाही आणि त्याला हे काम जास्तीचं काम वाटू शकते. एकतर तुम्ही इतके मोठे लोक सर्व त्याला घेऊन जाणार त्या असिस्टंटला, तर तो त्या प्रेशरमध्ये पण असणार आहे. तर म्हणून माझी अतिशय विनंती आहे का एक अत्यंत चांगलं क्षेत्र हे आहे, यामध्ये चांगलं डेव्हलप होऊ शकते. म्हणून माझी सर्वांना अतिशय चांगली एक विनंती आहे की एक अधिकारी लेवलचा ज्याला इंटरेस्ट आहे, सर इथे आपण हा असा घेऊ नये आपण की हा इकडे कामाचा नव्हता म्हणून डेप्युटेशनवर पाठवून दिला, असं न होता ऑप्शन घ्यावा आणि एक चांगला अधिकारी आपल्यासोबत जरा आणला तर सर आम्ही सुद्धा यामध्ये हातभार लावू. मी कृषी विभागातच उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून रिटायर्ड झालेलो आहे आणि 5 वर्ष झाले मला रिटायर होऊन आणि अनेक ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभाग मी घेतो. हे क्षेत्र सुद्धा आता आम्हाला सहभाग घेण्याजोगं दिसत आहे.
आजच्या वेबिनारमध्ये आमचे सीताफळ महासंघाचे अध्यक्ष माननीय शामभाऊ गट्टानी 1977 मधले MSc मेरिट असलेले अध्यक्ष आहेत आमचे. माननीय जयंतराव महल्ले जे संचालक होते कृषी विभागाचे, ते सुद्धा आजच्या याच्यामध्ये आहे. विनयजी बोथरांचं 50 एकराचं सीताफळ आहे, पर्यटनाचं काम करतच आहे ते. तर सर आम्ही सुद्धा यामध्ये हातभार लावू शकू, म्हणून माझी रिक्वेस्ट एवढीच होती, एक चांगला ज्याला इंटरेस्ट आहे असा अधिकारी घ्या, त्याला पाठबळ आम्ही सर्व लोक देऊ. अत्यंत चांगलं सेशन 2 दिवसांपासून झालेलं आहे. तर आपण सुद्धा सवय सर, आपण सुद्धा फार चांगली माहिती दिली. काळकर सरांच्या याच्यातनं काल खूप काही गोष्टी आमच्या क्लिअर झाल्या. करमरकर मॅडमनी बेसिक सर्व सांगितल्यामुळे म्हणजे या काही गोष्टी माहिती नव्हत्या अजिबात, की आपण किती एकराच्या पासून सुरू करू शकतो, खोल्या बांधकामासाठी परवानगीची गरज नाही आहे. तर हे म्हणून मी पुन्हा एकदा रामितीचं, विशेषतः चोरे मॅडम आणि टेकाळेजींचं अभिनंदन करतो. छान विषय मांडला, कृपया यावर विचार व्हावा. धन्यवाद सर. हा विषय जो आपण ठेवलेला आहे ही ऍक्च्युली ही म्हणजे शासनाचा धोरणात्मक बाब याला म्हणू शकतो आपण. त्यामुळे आपण जी मांडलेले विषय आहे हा आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवू, परंतु याचे निर्णय वरिष्ठ स्तरावरूनच होतील आणि धोरणात्मक निर्णय असल्यामुळे त्यामुळे आपण सांगितलेले ज्या काही सूचना आहेत त्या आम्ही नक्की कळवू. हे नक्की. धन्यवाद सर. इतर आपले जे उद्योजक आहेत ज्यांचे आता फार्म ऑनगोईंग आहेत किंवा काही कन्स्ट्रक्शनच्या फेज मध्ये आहेत, ज्यांचे काही प्रस्ताव पेंडिंग आहेत, अमरावती डिव्हिजनला असो नागपूर डिव्हिजनला असो, त्यांच्यापैकी कुणाला सवाई सरांना विचारायचं असेल कृपया विचारूया. हॅलो. बोला बोला. मॅडम नमस्कार. नमस्कार. चांगली माहिती सवाई सरांनी या ठिकाणी दिलेली आहे आजच्या प्रशिक्षणामध्ये. आमचं आता नवीनच सुरुवात झालेली आहे शासनाच्या धोरणानुसार. सर मला एक असं म्हणजे आपल्याला विचारायचं होतं की आम्ही आमच्या परीनं आर्थिक त्याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आहे, परंतु शासनाच्या माध्यमातून जर आम्हाला बँकेच्या मार्फत काही त्या ठिकाणी लोन म्हणा किंवा अजून सबसिडी म्हणा किंवा पर्यटन केंद्र अजून अधिकाधिक थोडं सुविधाजनक होण्याच्या दृष्टीनं प्रपोजल तयार करता येईल का आणि कोणाकडे संपर्क साधावा लागेल, DPR रिपोर्ट कसा तयार करावा लागेल आणि आमच्या या प्रश्नाच्या संदर्भात कोणाशी संपर्क साधावा लागेल प्लीज. आपलं कुठे आहे हे केंद्र, कुठे आहे आपलं? माझं अकोला जिल्ह्यामध्ये आहे सर, मूर्तिजापूर अकोला जिल्हा. बरं, मग याचं अमरावती डिव्हिजनचं जे आमचं ऑफिस आहे, काल काळकर साहेबांनी जे घेतलं होतं सेशन, ते काळकर डेप्युटी डायरेक्टर आहेत. कलेक्टर ऑफिसला जे आहेत अमरावतीचं, त्या कलेक्टर ऑफिसच्या कॅम्पसमध्येच पर्यटन विभागाचं ऑफिस आहे मागच्या बाजूला. कोणी सांगेल तुम्हाला तिथे संपर्क. आमची वेबसाईट आहे www.maharashtrtourism.gov.in. या वेबसाईटवर कृषी पर्यटन धोरणाचा ड्राफ्ट आहे. तो पूर्ण योजना जी आहे, तो GR आहे, त्याची कॉपी आहे. 3 पेजचा GR आहे, फार मोठा नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये पूर्ण ह्या टर्म्स अँड कंडिशन्स दिलेल्या आहेत. दुसरं तुम्ही जो म्हटलं की तुम्हाला याच्या माध्यमातून बँक लोन च्यासाठी काय करावं लागेल, तर आधी जर तुमचं केंद्र रजिस्टर्ड असेल महाराष्ट्र शासनाकडे, तर त्याचा बँक लोन साठी तुम्हाला फायदा होईल. अर्थात तुमचं बँकेशी संबंध आणि क्रेडिट ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेतच, परंतु त्याच्यासोबतच हे सर्टिफिकेट तुम्हाला लोन साठी नक्कीच मदत करेल. आणि ह्याच्यासाठी तुम्ही कॅल्क्युलेशन अटेंड केलं होतं का? हो सर, दोन्ही केलं. त्यामध्ये अर्ज करण्याच्या पद्धतीबाबत तुम्हाला माहिती मिळालेली आहे? हा सर. अर्ज कसा करावा कृषी हो सुरू झालंय सर केंद्र, म्हणजे त्या बाबतीत काही अडचण नाही. बँक अमरावती ऑफिसला रजिस्टर्ड आहेत? हो सर, हो सर. अच्छा अच्छा. मग आता तुम्ही ह्या सर्टिफिकेट आणि तुमचा जो काही प्रस्ताव ऐकलं मागच्या प्रशिक्षणामध्ये पण मी तुम्हाला ऐकलं होतं सर, मागच्या प्रशिक्षणामध्ये. अच्छा अच्छा. जून महिन्यातल्या. ह्याच्यामध्ये तुम्ही काय करा की एखाद्या आर्किटेक्ट कडनं तुम्हाला काय तिथे डेव्हलपमेंट करायची त्याचा एक प्लॅन बनवा. तो आर्किटेक्ट कडनं प्लॅन बनवून आणि आपले सर्टिफिकेट व तुमचे इतर जे डॉक्युमेंट्स आहेत शेतीचे, हे घेऊन तुम्ही बँकेला तुमचं प्रपोजल करू शकता सबमिट. ओके सर, ओके. चालेल सर. धन्यवाद. थँक्यू सर. ओके.
आणखी कोणाला काही प्रश्न असल्यास कृपया विचारूया. नमस्कार सर. हॅलो, नमस्कार सर. मी पवन कृषी हा आपला आवाज म्हणून clear माझं मी नाहीये. आता नोंदणी केलेली आहे. हॅलो हॅलो हा बोला. हॅलो हा, आता बोला. हॅलो हा हा सर, मी पवन साठे, सह्याद्री कृषी पर्यटन म्हणून माझं आता एक नोंदणी केली. शेतीची चांगली डेव्हलप आहे आणि कृषी विभागाची संलग्न आहे. पण विषय असा आहे सर, आपण जो जी आर काढलेला तो जी आर जर समजा तुमच्या विभागामार्फत जर संबंधित विभागाला दिला, जसं पाणलोट क्षेत्र तर त्या बहुतांशी आम्हाला ते त्याचा लाभ घेता येईल. आता जर गेलं तर त्यांना तसं सांगता येत नाही किंवा मग प्राधान्य देत नाही. जर आपण जर ते आपल्या विभागात पर्यटन विभागामार्फत जर समजा आपण ते जर समजा त्या विभागाला संबंधित विभागाला दिला, जे पाठवला जिथं कृषी पर्यटन आहे तिथं प्राधान्य द्यायचं असतं तर निश्चितच आम्हाला त्याचा फायदा होईल. एवढंच आपल्या विभागावर मार्फत मागणं होतं. बेसिकली तुमचा आवाज थोडा असल्यामुळे ना मला प्रश्न कळला तर मला थोडं आपला जो जी आर आहे ना पर्यटन विभागाचा. हॅलो. हॅलो, आवाज येतोय का सर? हॅलो, आवाज येतोय का सर? डिस्टर्बन्स हो, आवाज येतोय. विषय असा होता सर की ज्या तालुक्यामध्ये पर्यटन नवीन सुरू होत आहेत तालुक्यामध्ये जे आपले शेती संबंधित जे डिपार्टमेंट. हॅलो सर. हॅलो हा बोला. सर, साठे सरांचा आवाज बहुतेक येत नाही आहे. हॅलो सर, त्यांचा प्रश्न मी सांगतो सर, आपल्याला सांगू का? सांगा. हॅलो सर, मोहन जगताप, मामाचा वावर म्हणून साठे सरांच्याच पर्यटन केंद्राजवळच एक 20 किलोमीटर अंतरावर आहे माझंही पर्यटन केंद्र. बरं. हॅलो, तर त्यांचा प्रश्न असा होता की आता त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, परंतु त्यांना जर समजा आता पाणलोट क्षेत्रातून किंवा कृषी विभागातून एखादी योजना जर घ्यायची असेल आणि यामध्ये आपण असं नमूद केलेलं आहे किंवा त्या म्हणजे सर्टिफिकेट असलेलं किंवा कृषी पर्यटन केंद्र ज्यांचं सुरू आहे त्यांना प्राधान्य राहील, तर तसा जी आर त्या वेगवेगळ्या विभागाकडे आपण दिला पाहिजे किंवा दिलेला आहे का? कारण जर असल्यास मग म्हणजे प्राधान्य मिळेल, नाही तर मग ते विभाग सरळ सांगतात की नाही बा आम्हाला तसं काही माहिती नाही वगैरे. तर या दृष्टीनं काही आपल्याकडून तसा प्रयत्न सुरू आहे का की केलेला आहे, याचं त्यांना उत्तर हवंय. ओके. अगदी बरोबर आहे. हा जो जी आर काढलेला आहे याच्यामध्ये विविध विभागाला आपण याच्यामध्ये सहभागी करून घेतलाय. जसं नगर रचना विभाग आहे, महसूल विभाग आहे, एनएच्या बाबतीमध्ये, किंवा नगर रचना विभाग जो आहे तो बांधकाम परवानगीच्या एक्झम्पशनच्या बाबतीमध्ये, यानंतर विद्युत विभागाला घेतलेला आहे, टॅक्सेशनशी संबंधित डिपार्टमेंट घेतलेला आहे, कृषी विभाग घेतलेला आहे, मत्स्य, पाणलोट, या सगळ्या विभागांना हा जी आर पाठवलेला आहे. आणि आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून मंत्रालयाकडून सुद्धा त्या विभागाकडून तसे जी आर काढण्यासाठीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि त्यातले 1-2 जी आर निघालेली आहेत. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय हे इन प्रोसेस आहे. आता हे नुकतंच हे झालं आणि त्यात परत कोविडही आहे, त्याच्यामुळे या प्रोसेसला थोडा वेळ लागतो. एक या वर्षभराच्या बाय डिसेंबर एंड आपण एक्सपेक्ट करतोय की हे सगळे जी आर निघतील आणि मग ह्या गोष्टी स्ट्रीमलाईन होतील. धन्यवाद सर. अजून कोणाला काही बोलायचं आहे का? सोनखासकर सरांनी माईक ऑन केला होता. हा मॅडम, मला असं विचारायचं होतं सरांना, MSCB वाले आम्हाला कनेक्शन देण्याच्या संदर्भात घरगुती वापराच्या थोडस अडचणी निर्माण करत आहेत आणि शेतीची लाईन असल्यामुळे थोडं बरोबर. तिथं आम्हाला इन्व्हर्टर किंवा बॅटरीची व्यवस्था करावी लागत आहे.
तर MSCB सर सगळ्यात पहिले सांगा की त्यांना थोडस म्हणजे आम्हाला सुविधा देण्यात यावी सर MSCB कडून. कारण लाईट शेतातली लाईट राहत नाही, 3 दिवस राहते आणि 3 दिवस नसते, रात्रभर राहते. तर असं सगळं प्रॉब्लेम आहे. MSCBच्या बाबतीमध्ये, परंतु ह्या संदर्भातला GR अजून अद्याप पेंडिंग आहे. तो MSCBच्या बाबतीमध्ये असे कुठलेही निर्णय जेव्हा घेतले जातात कडे जातं आणि MERC कडे हे सध्या पेंडिंग आहे. धन्यवाद सर. आपण आपल्या निश्चित सहकार्याने आम्हाला त्यामध्ये यश मिळवून द्याल. कारण आपण वरिष्ठ अधिकारी आहे आणि आपण शासनाची जेव्हा या संदर्भात भूमिका मांडाल तेव्हा निश्चितच हा प्रश्न, कारण हा खूपच बेसिक आहे सर, लाईनचा प्रॉब्लेम शेतामध्ये. आम्ही या बाबतीमध्ये रेग्युलर टच मध्ये आहोत, परंतु आता काही निर्णय जे दुसऱ्या डिपार्टमेंटशी संबंधित असतो तो लागणारा कालावधी आहे हा आम्ही निश्चित करू शकत नाही, एवढीच अडचण आहे. चांगला प्रश्न विचारला सोनकासकर सरांनी. बेसिक प्रश्न आहे तो. तर अजून कोणाला काही प्रश्न आहेत तर सरांशी बोलूया. हॅलो सर. हा बोला. माझा एक प्रश्न आहे की पर्यटन विभागाचे GR. हॅलो, आवाज येतो का माझा? येतोय बोला. पर्यटन विभागाचे GR शेतकऱ्यांना सरळ कसे मिळतील यासाठी कोणती वेबसाईट आहे तुमची? महाराष्ट्र टुरिझम लिहून घेताय का? MS. हा सांगा ना, लक्षात राहत. महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट. फक्त टुरिझम. महाराष्ट्र टुरिझम .gov गव्हर्नमेंट GOV .in महाराष्ट्र टुरिझम बरोबर आहे. महाराष्ट्र टुरिझम गव्हर्नमेंट .in. ओके सर. महाराष्ट्र .gov गव्हर्नमेंट पूर्ण टाकून GOV. काल आपण ग्रुपवर ईमेल ID आणि वेबसाईट ऍड्रेस डिटेल दिलेली आहे. मी पुनश्च एकदा ग्रुपवर या सगळ्या डिटेल्स आपल्याला देते. काल करमरकर मॅडमच्या PDF मध्ये पण या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. मी पुनश्च एकदा स्पेशल ह्या दोन्ही ईमेल ID आणि आपल्या डिपार्टमेंटचं डिटेल ऍड्रेस टाकते. सर मी तुम्हाला ग्रुपवर मिळून जाईल सर. सरोदे सर ग्रुपवर आहे. परत टाकेल. ग्रुपवर ऍड करा मला तुमच्या. मला रजिस्ट्रेशन करायचं आहे. बरं. थँक्यू खाडे मॅडम. जर कोणाचे प्रश्न बेसिक नसतील तर आपण माननीय खोडे मॅडमला मी विनंती करेन की मॅडमनी आपलं मार्गदर्शन आम्हाला, जे आपण नेहमीच आम्हाला फ्रीडम देत असता आणि मार्गदर्शन करत असता, नेहमी प्रेरणा देत असता वेगवेगळ्या नवनवीन विषयांना आम्हाला ग्रामीणतर्फे आयोजित करण्याचे प्रशिक्षण, तर मॅडमनी कृपया आम्हाला मार्गदर्शन करावं ही विनंती. थँक्यू मॅडम आणि थँक्यू मिस्टर टेकाडे. तुम्ही हा विषय ठेवला. जस्ट अ सेकंड. माझा आवाज येतोय का? हो मॅडम. ओके. तर टेकाडे साहेबांनी हा जो विषय ठेवला ॲग्रिकल्चर टुरिझम, तर तो ॲक्च्युली आजच्या जे काळानुरूप बदल जो कृषी क्षेत्रात आवश्यक आहे, म्हणजे एक प्रकारचं कमर्शियलायझेशन आणि शेतकऱ्यांचं इन्कम वाढवणे, याच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे भारत कृषीप्रधान देश आहे, पण आपल्या देशात श्रीमंत लोक मात्र शेतकरी नाही आहेत. श्रीमंत लोक हे इंडस्ट्रियलिस्ट आणि जे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, म्हणजे तुमचे सर्व्हिस सेक्टर ज्याला म्हणतो आपण, हॉटेल्स म्हणा किंवा IT कंपनीज, ही सगळी मंडळी श्रीमंत बनली, पण शेतकरी मात्र तेवढा श्रीमंत ओव्हरऑल झाला नाही. तर ॲग्रिकल्चर टुरिझम हा एक असा मार्ग आहे ज्याच्यानी आपलं इन्कम वाढणार. स्पेशली जे रिजन जिथे शेतकरी आत्महत्या होतात, पर्टिक्युलरली विदर्भ, तर त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा आहे. ॲक्च्युली महाराष्ट्र ओव्हरऑल आपला
म्हणजे 6 रेव्हेन्यू डिव्हिजन्स आहेत आणि मला वाटतं ॲग्रो क्लायमॅटिक डिव्हिजन्सही तसे असतीलच, 6-7 तर असतीलच महाराष्ट्रामध्ये. तर प्रत्येक रिजनची एक तिथल्या प्रॉडक्ट्सची, तिथल्या शेतीची, तिथल्या मातीची, तिथल्या माणसांची एक वैशिष्ट्य आहे आणि सुंदरता आहे. तर ती पाहायलाही कोणालाही आवडेल, म्हणजे नुसतंच भारतीय नाही तर परदेशातले पण. म्हणजे उदाहरणार्थ सांगते की केरळमध्ये केरळ राज्य जे आहे ते आयुर्वेद आणि मसाजसाठी खूप फेमस आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ते तेल वापरून मसाज करणे आणि वेगवेगळ्या थेरपीज आहेत. तर ह्या सगळ्या केरळमध्ये खूप आहे. तर केरळ हे इंटरनॅशनल लेवलवर एक सेंटर आहे टुरिझमसाठी, हेल्थ टुरिझमसाठी. म्हणजे UK, US, ऑस्ट्रेलियाचे लोक महिन्याभरासाठी येतात आणि केरळमध्ये राहतात. हे आपली बॉडी डिटॉक्स करायला, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही टॉक्झिन्स तयार झाले आहेत ते बाहेर काढायला, शुद्धी करायला, म्हणजे एक प्रकारचे शारीरिक शुद्धीकरणला. तर आता कोविडमध्ये आपल्याला ॲग्रिकल्चरवाल्यांना खूप त्याचा फायदा आहे. ठीक आहे, 2 गोष्टी, जे पिकवतो ते विकणे आणि जी आपली ॲग्रिकल्चरची प्रोसेस आहे ती पण लोकांना पाहायला आवडते. म्हणजे आता आपली जी जनरेशन आहे, बरेच मुलं विदेशात जातात आईवडिलांची. मग म्हणजे जी जनरेशन समजा, म्हणजे आता जे लोक 60 वर्षाचे आहेत त्यांची नातू-नात हे विदेशात असतात. त्यांनी नांगरणी, पेरणी, वखरणी, डवरणी हे सगळं पाहिलंच नसतं. त्यांना नावं पण सगळी नवीन वाटतात. तर तेव्हा जेव्हा ते भारतात आजी आजोबांना भेटायला येतात तेव्हा ॲग्रिकल्चर टुरिझम आपण डेव्हलप केलं. तर मग ते शेतात नेऊन ही ॲग्रिकल्चरची प्रोसेस कशी आहे, गहू कसा बनतो, तांदूळ कसा बनतो, मग तो आपल्यापर्यंत कसा येतो, म्हणजे फ्रॉम फार्मर टू काय म्हणतो आपण मार्केटची जी लिंक आहे ती पूर्ण दाखवणे, हा ॲग्रिकल्चर टुरिझम असा पूर्ण एक स्पेक्ट्रम तयार करू शकतो. तर उदाहरणार्थ 3रीच्या वर्गापासून CBSEच्या बोर्डामध्ये एक फूड आणि फार्मिंग रिलेटेड धडा असतो जो अगदी 6वी-7वी पर्यंत चालतो. फायबर टू फॅब्रिक असतं. तर मी जेव्हा टेक्स्टाईलमध्ये होते तर नागपूरच्या शाळांना फायबर टू फॅब्रिक, तर ते पूर्ण म्हणजे सूतगिरणींना व्हिजिट करून त्यांना ते कळलं की कापसापासून धागा कसा तयार होतो, धाग्यापासून कपडा कसा तयार होतो, हे प्रात्यक्षिक करून दिलं. सो एज्युकेशन डिपार्टमेंटला पण आपण, शिक्षण विभागाला पण इन्व्हॉल्व करू शकतो याच्यामध्ये. तर माझी पर्यटन विभागाला ही विनंती राहील की म्हणजे कृषी विभागाची प्रोसेस आणि प्रॉडक्ट ह्या दोन्हीला कंबाईन करून आपण टुरिझमकडे कसं नेऊ. मग तो एज्युकेशन टुरिझम असू शकतो, आध्यात्मिक टुरिझम पण असू शकतो, हेल्थ टुरिझम असू शकतो. ॲक्च्युली नागपूर आपलं भारताचा मध्यबिंदू आहे. नागपूर 0 माईल आहे, सगळ्यांना माहिती आहे. सो भौगोलिक दृष्ट्या भारताचा नागपूर हे मध्यबिंदू आहे आणि म्हणूनच इथे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. त्याच्यामुळे बाहेरच्या देशात इथून फ्लाईट्स जातात. तर आपल्याला अमरावती फार जवळ आहे. म्हणजे आता अमरावतीचं रामेतीचं ट्रेनिंग आहे. सो नागपूर ते अमरावती लोक 2-2.5 तास ट्रॅव्हल करायला पुढे मागे बघत नाही, कारण जर त्यांना तिथे चांगलं मिळत असेल तर. आता चांगलं क्वालिटी काय, हेल्थ टुरिझममध्ये काय म्हणू शकतो आपण, पर्टिक्युलरली कोविडमध्ये लोक खूप कॉन्शियस झाले रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी. सो ताजी हवा खाणे, बरोबर आहे, ताजी हवा घेणे ही पण इम्युनिटी वाढतं. मग तुम्ही बिना केमिकलचं, बायो फर्टिलायझर्स, बायो पेस्टिसाइड वापरलेलं जर अन्न आपण लोकांना देत असू तर लोक येतात त्याच्यासाठी. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, म्हणजे मी स्वतः राईस आणि व्हीटवरून, म्हणजे गहू तांदूळावरून मी मिलेटवर शिफ्ट झालो. आणि तुम्ही बघाल आता मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये मिलेटची विक्री वाढली. आता विक्री वाढली तर प्रोडक्शन वाढवावं लागणार आहे. सो मार्केटमध्ये जे पाहिजे त्याचं प्रोडक्शन आपल्या इकडे होऊ शकतं का, म्हणजे अमरावती रिजनमध्ये कुठलं मिलेट होऊ शकतं आणि त्याची मार्केटिंग करा. म्हणजे तुमची जी पर्यटनाची, जशी ती सह्याद्री कृषी पर्यटन केंद्र आहे, सीताफळाचं आहे, तर त्यांना ती मार्केटिंग कशी करावं लागेल. आता सीताफळाचं जर सांगायचं झालं तर नॅचरल्स म्हणून एक कंपनी आहे, तिचं आईस्क्रीम जर घ्यायला गेलं तर एक माणसाला जवळपास 100 रुपये खर्च येतो एवढं आईस्क्रीम खायला. आता बिचारा ज्याच्या शेतातून ते सीताफळ आले, म्हणजे त्या एवढ्या
याच्यामध्ये हार्डली 2 किंवा 3 तुकडेच असतात सीताफळाचे. आता बिचाऱ्या त्या शेतकऱ्यांनी पण कधी ते आईस्क्रीम खाल्लं नसेल, पण त्या सीताफळापासून तो आईस्क्रीमवाला किती पैसे कमवतो आहे, बरोबर आहे. तर आता आपण जर असं करू शकलो की हे असं आईस्क्रीम आपण आपल्याच ठिकाणी जर बनवू शकलो होतं, तर त्याच्यामध्ये तुमचं टुरिझम डिपार्टमेंट, मग तुमचं SME स्मॉल अँड मीडियम एंटरप्रेन्युअरचं डिपार्टमेंट, असं कॉन्व्हर्जन्स करून आपल्याला काय करता येईल शेतकऱ्यांसाठी. म्हणजे आता तुम्ही टेक्निकल इश्यूज कव्हर केले, तर आय एम जस्ट गिव्हिंग द आयडिया. जसं जांभूळ आहे, आजकालची मुलं जांभूळ खात नाही, आंबट लागतं, असं लागतं तसं लागतं. आपण लहानपणी खाल्लं म्हणून आपण ते कच्चं खाऊ शकतो. पण जांभळाचं जर त्यांना जेली बनवून दिली किंवा हॉटेलमध्ये मार्मलेट दिले किंवा एक साधी एवढीशी एक डब्बी येते, नमकीन घर म्हणून एक दुकान आहे, तिथे सगळे नमकीन मिळतात. तर ते एवढ्याशा जांभळाच्या पट्ट्या असतात, म्हणजे एका ह्याच्यात हार्डली 10 किंवा 15 पट्ट्या, आणि त्याची किंमत आहे त्या एवढ्याशा डब्याची 200-250 रुपये किंमत. मग हे जर आपणच म्हणजे शेतकऱ्यांनी जर त्यांच्या तिथे लोकल याच्यासाठी बनवलं तर खूप स्कोप आहे. म्हणजे आणि टुरिझम डिपार्टमेंटला माझी अशी विनंती राहील की तुम्ही ना, म्हणजे शेतकरी सगळं माल बनवू शकतो, प्रॉडक्ट्स बनवेल, पण त्याची पब्लिसिटी करू शकत नाही, कारण एक छोटा शेतकरी एवढं करू नाही शकत. तर टुरिझम डिपार्टमेंटनी ॲग्रो टुरिझमच्या इथे मग त्यांचे लिंक्स तयार करू शकतात की अमरावतीमध्ये समजून घ्या हे 10 शेतकऱ्यांचे ग्रुप्स आहेत, मग यांचे हे प्रॉडक्ट्स आहे, यांची ही विशेषता आहे. सो जर म्हणजे दुसऱ्या देशात जरी मी असेल आणि मला जर अमरावती किंवा नागपूर रिजनला यायचं असेल आणि मला बघायचं असेल, तर आय कॅन ऑलवेज चूज की अरे मला भाताची शेती पाहिजे किंवा राईस प्रॉडक्ट्स असेल तर मी या जिल्ह्यात जाईल, मला जांभळाचं बघायचं असेल तर या जिल्ह्यात जाईल. तर आपल्या रानमेवा आणि रानभाज्या याला खूप पोटेन्शियल आहे. लोकांना त्याचं फार कमी माहिती आहे की कोणत्या रानभाज्या आहे, कधी निघतात, त्याचे फायदे काय. तर हे सगळं आपल्याला पब्लिसाइज करावं लागेल. सो ॲग्रिकल्चर टुरिझम शुड बी कंबाईन्ड विथ हेल्थ टुरिझम, एज्युकेशनल टुरिझम, असा एक होलिस्टिक ॲग्रिकल्चरचा जेव्हा आपण विचार करू, तर तेव्हा ते पुढे जाईल. आणि शेतकऱ्यांना पण आता कसं आहे की नवीन काय आहे, नवीन मी काय करू शकतो असा विचार करावा लागेल. जनरली विदर्भातला शेतकरी आपला जो 5 एकर मिनिमम त्याच्याकडे जनरली लँड शेती असते, तो माझ्या घरापुरतं धान्य निघालं की तो खुश होतो. याच्या विरुद्ध पश्चिम महाराष्ट्रातला किंवा कोकणातला शेतकरी असतं त्यांच्याकडे 1-1.5 एकरच, पण त्याच्यामध्ये ते शेड नेट टाकतात, मग फुलं फळं छोट्या छोट्या याच्यातून पण त्यांचं इन्कम जास्त आहे. तर सगळ्या म्हणजे विदर्भातल्या शेतकऱ्यांना माझी ही विनंती राहील की आपली जमीन सुपीक आहे, पाऊस चांगला पडतो, तर याचा वापर करायला पाहिजे आपण. म्हणजे तुम्ही काय इंटरक्रॉपिंग, डबल क्रॉपिंग म्हणतो आपलं. हिवाळ्यानंतर शेत बरेचदा खाली असतं, पण ते खाली न ठेवता उन्हाळ्यापर्यंत तिथे अजून काय लागू शकतं, मग त्याचं मी काय बनवू शकतो. जसे जे धानाचे जिल्हे आहेत, तर ते पुण्याला जर तुम्ही तांदूळाच्या पॅकेट घ्यायला गेलं पापडांचं, तर 20 पापडं तुम्हाला 40-50 रुपयाचे मिळतात. आपण तर ते घरी नुसते आपल्यासाठी बनवतो, पण तेच जर थोडी अजून मेहनत करून पॅकिंग वगैरे केलं आणि त्याला आपलं एक ब्रँड दिलं, तर आपलं इन्कम वाढणार. सो मेन गोष्ट आहे, आणि आता पोस्ट कोविड महागाई खूप वाढलेली आहे, तर आपल्याला आपली इन्कम वाढवायची आहे. तर टुरिझम हा एक खूप महत्त्वाचा एक ॲडिशनल इन्कम देण्याचा मार्ग आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये मार्केटनुसार जे जे बदल आवश्यक आहे, जसं एक तुम्ही मिलेट सांगितलं, मग तुमचे फळं आणि भाज्या. तर बरेच लोक आता जसं मटरच्या शेंगा विकत घेत नाही, दाणे काढून घेतात, कारण ते आजकाल शहरामध्ये एवढा वेळ नाही आहे की कोणी सोलेल. लसण सोलून मिळतो शहरात. तर असं ते जे गाव शहराच्या जवळ आहे, तर तिथले शेतकरी तसा पण विचार करू शकतात. तर अशा वेगवेगळ्या खूप काही गोष्टी आहे आपलं सोर्स ऑफ इन्कम वाढवण्यासाठी. त्याच्यानंतर एक कल्पना सांगते, म्हणजे एक टुरिझम जे आहे ते आपलं वयानुसार पण टुरिझम करू शकतो. जसं लहान मुलं आहेत शाळेतली, तर आपण त्यांची ट्रिप आणली किंवा प्लोईंग, नांगरणी असं, वखरणी असं. तसं एक दिल्लीच्या आसपासमध्ये जे म्हातारे लोक आहे, म्हणजे इव्हन रिटायर्ड IAS IPS ऑफिसर्स, आता ह्या सगळ्यांची मुलं बाहेरच्या देशात गेलेली, आणि दिल्ली एवढं प्रदूषित आहे की
की तिथे राहणं कठीण आणि म्हणजे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स वाढले, म्हणजे सर्दी खोकले. तर आता एक कन्सेप्ट कसा सुरू झालाय दिल्लीच्या आजूबाजूला जिथे झाडं आहेत चांगले, मग ते हिल स्टेशन असो किंवा प्लेन असो, तर तिथे त्यांनी ओल्ड एज होम, म्हणजे आपण ओल्ड एज होम असं चांगलं नाव नाही आहे, तर त्याला त्यांनी काय मला नाव नाही आठवत आहे त्याचं, त्यांनी असे छोटे छोटे फार्म हाऊसेस बांधले, 2 रूम्स 3 रूम्स, आणि मग हे लोक तिथे जाऊन राहतात. म्हणजे कपल असेल कपल, किंवा मग काही जण म्हणजे मित्र मैत्रिणी, असे सगळे म्हातारे लोक. का तर तिथे शुद्ध हवा मिळते, चांगलं खायला मिळतं, आणि पैसा तर यांचा ऑलरेडी आहेच कमवलेला. तर जे जे शहराचे ठिकाण आहे, म्हणजे शहरापासून दूर जायला काहीतरी एक पाहिजे. आता आपल्या नागपूरच्या बाजूला किंवा अमरावतीच्या बाजूला म्हटलं तर मेळघाट आहे, मेळघाटला जातात, इकडे पेंचला जातात, ताडोब्याला जातात. पण दरवेळेस ते जंगलात जायचं, जिप्सीचे एवढे 6-7 हजार खर्च करायचे, नाही नाही हे. त्याच्यापेक्षा जस्ट आपल्या शेतामध्ये 2-3 खोल्यांचं, म्हणजे 2 खोल्या खाली 2 खोल्या वर असं फार्म हाऊस टाईप काढलं, आणि वीकेंड म्हणजे शनिवार रविवारी लोकांना ज्यांना फिरायला यायचं आहे त्यांना आपण ते उपलब्ध करून दिलं की आमचं फार्म हाऊस आहे, तुम्ही या, आम्ही तुम्हाला गावातलं जेवण देतो. तर ते पण एक सोर्स ऑफ इन्कम वाढेल. लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या लोकांपर्यंत आपल्याला सगळ्यांना शेतीच्या टुरिझम मध्ये घेता येतं. तर अशा खूप साऱ्या आयडियाज आता मला एवढ्या सुचल्या, पण तुम्ही जे शेती करत आहेत तर तुम्ही आपलं बघा. म्हणजे माझ्या शेतात मॅम आपला मायक्रोफोन ऑफ झाला मॅम, म्यूट झाला. एक मिनिट, किती वेळापासून म्यूट झाला? जस्ट तर ते शेतकरी स्वतः विचार करतील की माझ्या शेतात मी काय काय करू शकतो, आणि मग ते टुरिझम डिपार्टमेंटच्या गायडन्स घेतील. रामेती त्यांना मदत करेल की तुमच्या शेतामध्ये जर टुरिझम डेव्हलप करायचं आहे तर आपण हे करू शकतो. म्हणजे धुऱ्यावर वेगळे झाडं लावायचे, जसे शेवग्याच्या शेंगा लावल्या तर शेवग्याला पण खूप महत्व आहे. शेवग्याचा जो पाला असतो त्याची भाजी, खूप आयरन असतं त्याच्यामध्ये. तर तुमच्या इथे जर फार्म हाऊस तुम्ही समजा 2 खोल्या काढल्या आणि मग त्यांना म्हटलं की बघा आमची ही स्पेशल भाजी आहे, तर शहरातल्या लोकांना फार आनंद होतो त्याचा, कारण त्यांना शुद्ध हवा मिळते, चांगलं जेवण मिळतं. तर म्हणजे लोक, तुम्हाला सांगते की 5,000 ते 11,000 रुपये एका रात्रीसाठी पेंच किंवा ताडोबामध्ये जायला खर्च करतात. तर आपण 4,000 जरी ठेवले एका रात्रीसाठी तरी परवडतं ना. मग 4 शनिवार आहे, 4 रविवार आहे, म्हणजे 8 झाले. अच्छा, 8 पैकी समजा 5च वेळा लोक आले तर 4×5 20 है ना. म्हणजे किती इन्कम आहे आपली? 20-30 हजार तर आरामात येतात. तर असं हिशोब लावा प्रत्येकाने की मी काय काय वाढवू शकतो, कसं वाढवू शकतो. आणि सवाई साहेबांचं आता मी ऐकलं, फार छान मार्गदर्शन होतं. आणि म्हणजे तुम्हाला सांगते की पर्यटन विभागाचे तुम्ही मला एकमेव अधिकारी वाटले की जे म्हणजे असा प्रो पीपल आहे, ऐकून घेतात आहे त्यांच्या समस्या. So my experience with tourism department was never good. म्हणजे बॅड नाही म्हणता येणार, but it was not good also. तर मला मी आशा करते की सवाई साहेब आपले टेक्निकल जे इश्यूज आहेत, जसं MSCB वगैरे जे काही असतील, तर ते तुम्ही हँडल कराल. आणि खरंच म्हणजे ॲग्रिकल्चर टुरिझमला जो आता तुमच्या काळामध्ये वाव मिळेल तो मला वाटतं सगळे शेतकरी घेतील. आणि अमरावती रामेतीने ही सुरुवात केलेली आहे, बाकी पण रामेती असं करतील अशी मी आशा करते. आणि सर्व शेतकऱ्यांचं इन्कम ह्या ॲग्रिकल्चर टुरिझम मधून वाढावं अशीच माझी अपेक्षा आहे. आणि याच्यासाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद मॅडम. रामेती अमरावती तर्फे मी एक एक्सपिरियन्स शेअर करते. जेव्हा हा सरांनी आमच्या मांडला की आपण कृषी पर्यटनवर घेऊ, ॲग्रो टुरिझमवर, तर आमचे अमरावती विभागाचे काळकर सर यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. यामध्ये या 4ही उपसंचालक, 4ही विभागाचे, कोकण विभाग, नागपूर विभाग, खूप मोठं सहकार्य त्यांचं आहे. आणि त्यांनी आम्हाला गायडन्स पण केलं की यामध्ये आपण काय घ्यायला पाहिजे. प्रो ॲग्रिकल्चर नुसार पर्यटन विभागाचे तर अनेक विषय आहेत, परंतु ॲग्रिकल्चर प्रो काय असायला पाहिजे. इव्हन त्यांच्याकडे जे प्रस्ताव प्राप्त झाले त्यांची यादी त्यांनी आम्हाला एक प्रिंटआउट दिलं की या लोकांना घ्या परत एकदा, आणि यांचे ऑनगोईंग आहेत किंवा जस्ट झालेले आहेत
आमच्याकडे रजिस्टर्ड आहेत त्यांना बोलायला लावा, जेणेकरून जे आपले आता प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना उल्हास येईल. तर सर्वप्रथम तुमचे खूप धन्यवाद की तुम्ही एवढा वेळ काढून आमच्या पूर्ण ट्रेनिंग मध्ये तुम्ही हजर राहिला, आम्हाला मोटिवेट केलं आणि अतिशय मायक्रो म्हणजे एक स्त्री अधिकारी असल्याचा परत मी एकदा उल्लेख करते की अतिशय मायक्रो लेव्हलचं की कुणी गेलं पाहिजे, कसं गेलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, तिथे उपस्थित राहून आपण काय मिळवू शकतो आणि शेवग्यासारखं किंवा ती छोटी छोटी उदाहरणं देऊन तुम्ही आम्हाला खूप चांगलं मोटिवेट पण केलं. त्याबद्दल मी उदाहरण देते मी, म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. पुण्याच्या आजूबाजूचे जे शेतकरी आहे ना, त्यांनी बम्पी राईड म्हणून सुरू केली. बम्पी राईड म्हणजे बेसिकली बैलगाडीत बसलं, बम्पी म्हणजे असं असं असं. तर बैलगाडीत बसल्यावर माहिती आहे सगळ्यांना कसं वाटतं. आता जे बाहेरून मुलं येतात त्यांना काही माहित नसतं, म्हणजे सपोज माझा मुलगा विदेशात शिकतोय तर त्याला, किंवा मुंबईत राहतोय तर त्याला माहिती नाही हे काय आहे बैलगाडी. सो बैलगाडीत बसवून चक्कर मारायचे 500 रुपये, 1000 रुपये असं आहे. सो आता आपण तो त्या हिशोबाने विचार करू शकतो की आपण काय काय आपल्या गोष्टी विकू शकतो, आपलं कोणतं ज्ञान, आपली कोणती कला विकू शकतो. पर्यटन विभागाने ऍग्रिकल्चर सोबत एक वेगळं क्षितिज उघड केलं आपल्यासाठी असंही वाटतंय. आणि तुम्ही जे आज अति मायक्रो ऑब्झर्वेशननी आम्हाला जे छोटे छोटे मुद्दे सांगितले त्याबद्दल उपस्थित प्रशिक्षणार्थी नाही आणि आम्हालाही खूप म्हणजे नॉलेज रिफाईन झालं की आता आपण किती काय काय करू शकतो. तर मला वाटते आपण सुरू असताना एक विनय बोथरा म्हणून आमचे सीताफळ महासंच आपला सीताफळ संघ जो आहे त्यांना बोलायचं होतं काहीतरी. तर बोथराजी आपल्याला काही बोलायचं असेल तर प्लीज बोलूया शॉर्ट मध्ये. त्यांनी हात वर केला होता ड्युरिंग तुमच्या मार्गदर्शन. मॅडमशी काही बोलायचं आहे का आपल्याला? मोठे सीताफळ आईस्क्रीमचं उदाहरण दिलं तर तेव्हा त्यांना काही सांगायचं असेल त्यामुळे त्यांनी हात वर केला असेल. खूप मोठी सीताफळ लागवड आणि खूप मोठी चळवळ अक्षरशः महाराष्ट्रात चालू आहे. सचिव बोंडे साहेब आहेत, आपले रिटायर्ड संचालक फलोत्पादन संचालक जयंतराव मल्ले साहेब आहेत. खूप प्रोएक्टिव्हली ते या कृषी पर्यटनकडे खूप चांगल्या सकारात्मक दृष्टिकोनातून बघतात आहे. त्यांचं काल त्यांनी हे उदाहरण दिलं की आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर चेन ऑफ ऍग्रो टुरिझम करू शकतो, कारण आमच्याकडे ऑलरेडी खूप सुंदर सुंदर फळबागा सीताफळाच्या आहेत आणि ऑन फील्ड आमची प्रक्रिया केंद्र आहेत. तर मला वाटते बोंडे सर बोलतील जे आपले सेवानिवृत्त उपविभाग कृषी अधिकारी आहेत. सर प्लीज कालच्या आपल्या एक मिनिट मी फक्त आधी आपलं बोंडे साहेब आपण कोणीतरी दुसरं बोलतोय. सवई सरांना बोलायचं आहे. सवई सर तुम्ही बोला. हा होय सर. आपण बोलत होतात की विविध आपल्याकडे शेतकरी आहेत जे मोठ्या प्रमाणावर सीताफळांची लागवड करतात किंवा त्याचं प्रोसेसिंग करतात. तर अशी नागपूर विभागातली जी काही लिस्ट असेल अशा शेतकऱ्यांची ती जर आपण मला शेअर केली किंवा त्या लोकांना माझे कॉन्टॅक्ट दिले तर आम्ही नक्की कनेक्ट होऊ एकमेकांशी आणि कुठे त्यांना काय मार्गदर्शन करता येईल, आयदर जॉईंटली ग्रुप घेऊन म्हणा किंवा ग्रुप मिटिंग घेऊन किंवा त्यांचे जर नागपूरला ऍक्सेसिबल असेल त्यांना तर, किंवा मी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये नेहमी जात असतो. अशा वेळी मी त्या तालुक्यामधल्या आसपासच्या जे कोणी असे इंटरेस्टेड शेतकरी असेल त्या कृषी अधिकाऱ्यांना सांगून त्यांना बोलवून घेत असतो त्या ठिकाणी. तर असं काहीतरी आपल्याला करता येईल, म्हणजे त्या लोकांपर्यंत पोहोचता येईल आणि त्यांना मार्गदर्शन करता येईल या संदर्भात. जरूर सर, जरूर. मी 2-3दा बोललो मॅडम, त्यामुळे आता फार जास्त वेळ मी बोलू नये. तरी पण मॅडमच्या याच्यासाठी म्हणून बोलतोय की मॅडम सीताफळ महासंघ महाराष्ट्र राज्य स्तरावर काम करतो. विनयजी बोत्रा सुद्धा आमचे हे होते आणि कालच्या प्रशिक्षणामध्ये सीताफळ महासंघाचे मेंबर म्हणून छत्तीसगडचे सुद्धा शेतकरी काही सहभागी झाले होते. आणि काल जे पुरसुले बोलले मॅडम ते सुद्धा सीताफळ महासंघाचे सदस्य आहेत. तर आम्ही लोक शेतकऱ्यांसाठी काम करतो. महाराष्ट्रात जवळजवळ 70 युनिट आमचे प्रोसेसिंगचे सीताफळाचे शेतकऱ्यांचे उभे झालेले आहेत, ज्याला साधारणतः 10-1 लाख रुपये फक्त खर्च येतो. पुण्याच्या आजूबाजूला एखाद्याला आपल्याला माहिती असेल की पुरंदर आहे, सासवड आहे, या भागामध्ये सीताफळाचा गर काढून त्याचं नंतर मग प्रॉडक्ट आम्ही करतो. वाईला एक फार चांगलं आमचं युनिट आहे ज्याच्यामध्ये फ्रीज ड्राईंग युनिट म्हणतो आम्ही त्याला. अकोल्याला फार मोठं 2 करोड रुपये जवळ खर्च करून आमचं प्रोसेसिंग युनिट उभं होत आहे. त्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांची मुलं जे सुशिक्षित आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये 4-5 इंजिनियर पोरं आहेत, 2 MSc ऍग्री आहेत, असं एक युनिट आता पुन्हा उभं करतोय आम्ही. आमचं हे होत आहे. जांभळाचा आपण उल्लेख केला, जांभळाचं आम्ही प्रोसेसिंग आता जस्ट 2 महिन्यापूर्वी केलं. कितीही जांभळाचा पल्प
पल्प लागत असेल तर तो आम्ही महाराष्ट्राला पुरवू शकतो. नारळाचं प्रोसेसिंग केलं, सीताफळाचा तर पल्प आमचा जो इतका जास्त आहे की या कोविडमुळे आमचा तो थांबून आहे. पण आता याच्या पुढे आम्ही चाललोय, याला प्रॉडक्ट्स मध्ये आम्ही आणतोय आणि हे प्रॉडक्ट्स आपली जी संकल्पना आपण जी मांडली तर तीच घेऊन आम्ही पुढे चाललोय. कधीतरी भेट झाली की आम्ही हे सर्व प्रॉडक्ट आपल्याला प्रेझेंट करू. मला एक सजेस्ट करायचं राहील की तुम्ही आता प्रोसेसिंगचं काम सुरू केलेलं आहे, तर याचं प्रॉडक्ट बनवताना इंटरनॅशनल स्टँडर्ड्स काय आहे एक्सपोर्टचे त्याच्या हिशोबाने होय. बनव. म्हणजे केवळ बघा फक्त विदर्भातच तुमचा माल जाईल असं नाही, तर भारतापेक्षा ऍक्च्युली भारताच्या बाहेर आपल्या शेतीच्या प्रॉडक्ट्सला खूप डिमांड आहे. त्याच्यामुळे जे होय. तुमचं पॅकिंगचे नॉर्म्स आहेत, म्हणजे होय, साधं होय. प्लास्टिक तुमचं कोणत्या किती मायक्रॉनचं असावं, किती साईजची थैली होय. असावी, हे सगळे नॉर्म्स आहेत. तर ते तुम्ही आता होय. जे पण काम सुरू कराल ना, तर सरळ सरळ एक्सपोर्ट क्वालिटीचे नॉर्म्स माहिती करून तसंच सुरू करा. बिलकुल मॅडम, तेच आहे. आता वाईचं जे युनिट आपलं चालू आहे त्याचे ते प्रॉडक्ट सर्व एक्सपोर्ट होत आहेत आणि इतके आपण बिलीव्ह करू शकणार नाही. इतके आमचे ताडे साहेब म्हणून आजच्या याला जॉईन होऊ शकले नाही, त्यांचं हे आहे. तर या दृष्टीने आम्ही हे करतोय आणि कालचं रामेतीनं जे प्रशिक्षण घेतलं, विवेकजी टेकाडे आणि चोरे मॅडमनी जो पुढाकार घेऊन केलेला आहे, त्यातनं बऱ्याचशा गोष्टी आमच्या क्लिअर झाल्या. मला सुद्धा माहिती नव्हतं. मी कृषी विभागाचा अधिकारी, रिटायर्ड अधिकारी जरी असलो तरी खूप गोष्टी, हेही फील्ड असं आहे हे कालच्या आणि आजच्या प्रशिक्षणामुळेच माहिती झालं. त्यामध्ये लहान छोट्या प्रमाणावर सुद्धा आपण उभं करू शकतो म्हणून समजलं. फक्त यात एक उणीव जाणवली मॅडम, की आपण जेव्हा हे तपासणीला जातो युनिट, तर त्यावेळेला तिथे एक कृषी सहाय्यक किंवा कोणाला तरी आपण घेऊन जाणार. तर त्याला फार इंटरेस्ट असेल असंही नाही किंवा त्याला माहिती नसेल. माझी एक रिक्वेस्ट होती की हे काही कृषी विभागाचा एक अधिकारी ॲब्सॉर्ब व्हावा म्हणून नाही, कारण मी रिटायर झालो, मला तसं फारसं त्याचं हेही नाही आहे. पण हे फील्डच असं आहे की हे इंटरेस्ट फील्ड आहे. तर म्हणून म्हणजे ज्याला त्यांचं इंटरेस्ट आहे sensitization करणे. असा जर एक अधिकारी यांच्यासोबत तपासणीच्या सोबत रेव्हेन्यू अधिकाऱ्यांसोबत जर दिला गेला ना, तर तो विभागाच्या स्कीम सुद्धा सांगू शकेल आणि याच्या 2-4-5 लोक उभे करेल तो. तर म्हणून ती एवढी एक रिक्वेस्ट होती. पण कालपासनं जे अतिशय चांगलं, चारही वक्ते फार वरच्या लेवलचे होते. म्हणजे आपण आज साहेबांचा उल्लेख केला, सवाई साहेबांचा. पण कालच्या 2 वक्त्यांचं सुद्धा मी हे करेन की अत्यंत चांगलं मार्गदर्शन, खूप आयडिया क्लिअर केल्या. तर सवाई साहेबांसह सर्वांचं हे झालं. मी पुन्हा एकदा चोरे मॅडमचे, टेकाळे साहेबांचे आभार याच्यासाठी मानतो की आम्हाला असं वाटलं नाही की आमचा या फील्डशी फारसा संबंध आहे म्हणून. पण त्यांनी आग्रह करून आम्हा लोकांना त्यात ऍड करून घेतलं आणि त्याचा फायदा आता फ्युचरसाठी आम्हाला खूप चांगला होणार आहे. आपल्या कालच्या याच्यामध्ये 3 लोक आमचे सभासद असे मिळाले जे आम्हालाही माहिती नव्हतं की ते त्यांचं ऑलरेडी कृषी पर्यटन सुरू आहे. तर म्हणून पुन्हा एकदा धन्यवाद देतो. थँक्यू. ओके, थँक्यू. धन्यवाद बोंडे सर. सीताफळ महासंघाचंही आपल्याला खूप म्हणजे खूप आम्हाला मार्गदर्शनही असतं आणि खूप आमच्याकडे त्यांचं हे प्रत्येक गोष्टी कन्व्हर्जन्स मध्ये त्यांचा खूप ओढा असतो की प्रत्येक ट्रेनिंग मध्ये जर आपण त्यांना घेतलं तर ते खूप इनपुट आपल्याला देत असतात नेहमी आणि त्यामुळे तुमचं सर्वांचं खूप धन्यवाद. आणि सवाई सरांना विनंती करेन की सवाई सरांनी मार्गदर्शन, अन्यथा मॅडमशी आपण चर्चा करूया. नाही, माझ्याशी मी तर ऑलरेडी बोलले, तर काही इश्यू नाही. तुमचं म्हणजे तुम्ही माझ्यानंतर कंटिन्यू करू शकता. तर मी लीव्ह करू का कॉल की कोणाला मॅडम तुमचे आम्हाला आभार मानू द्या. रामेती अमरावती तर्फे तुमचे खूप आभार की तुम्ही खूप वेळ आम्हाला दिला आणि तुमच्या एन्करेजमेंटमुळे नक्कीच कन्व्हर्जन्स म्हणा किंवा नाही तरी आपली कौतुकाची थाप आमच्या पाठीवर हवी. तर मी सवाई सरांना विनंती करेन की आपण थँक्यू मॅडम. थँक्यू. ओके, थँक्यू. मी आपल्याला भेटतो मॅडम लवकरच नागपूरला. मी त्याच्यात आणखी काही सवाई सरांनी खूप वेळ. मॅडम 1-2 मिनिटं प्रश्न असतील तर विचार. नाही, मी थोडं एक इनपुट्स आणखी ऍड करायची गोष्टी झाल्या. याच्यात तर अनलिमिटेड आहे सांगणं, परंतु अनुभव एवढे आहेत, रोज वर जातात, वेगवेगळे अनुभव येत असतात. आपल्याकडे प्लीज प्लीज थोडंसं माईक सुरू आहे बहुधा. माईक सुरू केलं ऑफ केलं त्यांनी. ओके. आपल्याकडे चंदन किती मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली आहे नागपूरच्या आजूबाजूला, हे आपल्याला म्हणजे माहिती नसावं. मागच्या 3-4 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लांटेशन
आपल्या इथे झालेलं आहे सँडलवूडचं. आधी आपण जर सँडलवूड प्लांटेशन म्हटलं तर कर्नाटकामध्येच आपल्याला बघायला मिळायचं. इथे मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि ते सुद्धा शेतकरी कृषी पर्यटनामध्ये आम्ही आणलेले आहेत आणि त्यामुळे एक वेगळा अनुभव आपल्याला आणखी तो सुद्धा घेता येणार आहे. म्हणजे चंदनाची शेती कशी असते, चंदनाचं झाड आणि प्लांटेशन मोठ्या प्रमाणावर अगदी शेकडो एकर्स मध्ये प्लांटेशन्स आहेत. असे सुद्धा आपण कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी नागपूरच्या आसपास घेतलेले आहेत. हे एक अपडेट्स तुम्हाला शेअर करायचं होतं. त्यामुळे कृषीशी संबंधित कुठलीही ऍक्टिव्हिटी असू द्यात ही आपल्याला याच्यामध्ये घेता येईल. त्यामुळे माझ्याकडे हेच शेत आहे किंवा अशा प्रकारचं क्रॉपिंग पॅटर्न आहे असं काहीही नाही. एनिथिंग रिलेटेड टू नेचर, एनिथिंग रिलेटेड टू ऍग्रिकल्चर, एनिथिंग रिलेटेड टू फ्लोरिकल्चर, हॉर्टिकल्चर, एव्हरीवेअर कुठेही आपण कृषी पर्यटन करू शकतो. एवढंच या माध्यमातून मला आपल्याशी शेअर करायचं. सवई साहेब, मी आता मला वाटते प्रश्न असतील तर विचारूया. प्रश्न असतील तर विचारू सवई साहेबांना. असो तर मॅडमनी सुद्धा तुमचं सकारात्मकतेचा विशेष उल्लेख केला आणि आम्ही पण तुमच्या जे सकारात्मकता तुम्ही सकारात्मकरित्या तुम्ही लोकांना सगळ्या अटी शर्ती उघडून आणि बियॉन्ड लिमिट जाऊन जे काय सांगताय त्याबद्दल तुमचे व्यक्तिशः आणि रामेतीतर्फे आभार मानते की इतक्या मोठ्या क्षितिजाला तुम्ही ओपन करून दिलं ऍग्रिकल्चरला किंवा आमच्या शेतकऱ्यांना अधिकारी कर्मचाऱ्यांचं नॉलेज रिफाईन केलं. तर मी प्रशिक्षणार्थींतर्फे आणि रामेती टीम तर्फे सवई सरांचं खूप खूप आभार व्यक्त करते. आपल्या प्रशिक्षणाचं दुसऱ्या दिवसाचं तिसरं सत्र आपण आता इथे कन्क्लूड करतोय. तत्पूर्वी मी प्रशिक्षणार्थींना विनंती करते की आपलं नेक्स्ट सेशन जे आहे हनुमंत हेडे सर कोकण विभाग उपसंचालक ते लगेच 2 वाजता सुरू होत आहे. हेडे सरांना आज मुंबईला मीटिंग होती, त्यांनी खूप वेळ काढून आपल्याला वेळ दिलाय. तर आमचं रुटीन ऍक्च्युली 3 ते 5 असते, परंतु या सेशनसाठी आपण थोडा चेंज केलाय. तर आपण 2 वाजता परत भेटू. तोपर्यंत मी तुम्हा सर्वांची रजा घेते आणि सवई साहेबांचा पुनश्च एकदा आभार मानते. धन्यवाद सर.